सर जरांगे पाटलांच्या जरांगे पाटील अशा उंचीवर गेले की त्यांच्या शब्दाला मराठी बिकते नाही, झुकते नाही, रुकते भी नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे. जरांगे पाटलांच्या मागे एवढा मराठा समाज मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देतोय. म्हणून मनोज जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. उपोषणादरम्यान जरांगे पाटलांनी खूप मागण्या केल्या, त्यातल्या नक्की कुठल्या कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या? 1 सप्टेंबर 2023 ला झालेला लाठीचार्ज. देवेंद्र फडणवीस एकीकडे सांगतात की मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं. तुमच्या जातीची एवढी लाज वाटत असेल तर तुम्ही तुमची जात सोडून द्यावी. हाके, तुम्ही माणूस म्हणून निर्लज्ज आहात का, हा प्रश्न तुम्हाला या निमित्ताने मला विचार वाटतो. वाघमाऱ्यांना तर काही बोलण्या इतके ते लायकीचेच नाहीत. नमस्कार, मी पूजा. देदणकाच्या खास पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये खास पाहुणे आहे, ते म्हणजे योगेश शेळके सर. सर, तुमचं देदणकाच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. जय श्री. तर आज आपण बघणार आहे मराठा समाजाचं आरक्षण जे रखडलेलं आहे. जरांगे पाटलांचा जो लढा सुरू आहे तो हाकेंचं, त्यानंतर हाकेंची जो सुरुवात असते त्यांचं जे उपोषण आहे, त्यांचं जे ते आवाज उठवतात तो एक वेगळा मुद्दा आहे. ओबीसी ह्या सगळा आपण सगळ्या समाजाचा एकंदरीत आपण सविस्तर जाणून घेऊया. ते नक्की मराठा समाजाचा मुद्दा अजूनही का रखडत चाललाय, वरतून मग राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडताय, याचा जनतेवरती काय परिणाम होतो, हे सगळं आपण सविस्तर जाणून. सर, थोडक्यात आपली तुम्ही ओळख करून द्याल प्रेक्षकांना? मी योगेश शेळके दामोरकर. गेल्या 22 वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या बहुजन चळवळीत काम करतो. काकासाहेब शिंदेंचं जे जलसमाधी आंदोलनादरम्यान हुतात्मा गेलं होतं, त्या आंदोलनाचं नेतृत्व, त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला जनजागृती करणे असेल, समाज प्रबोधन करणे असेल, आरक्षणाचा विषय समजून सांगण्याकरता आयुष्याची 20-22 वर्ष आम्ही सातत्याने निवेदनाच्या माध्यमातून असेल, आंदोलनाच्या माध्यमातून असेल, लोकजागृतीच्या माध्यमातून काम करतो आहोत. शेतकरी चळवळीतसुद्धा आम्ही प्रचंड मोठं काम केलेलं आहे. परंतु आता जे काही सध्या चालू आहेत, या पार्श्वभूमीवर गेल्या 3 वर्षापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला पाठबळ देण्याकरता आम्ही सातत्यानं मग समाजामध्ये समाज जागृती असेल, आरक्षणाच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती असेल, लोकांच्या मनामध्ये परिवर्तन असेल, हे करण्याचं काम करतोय. सर, जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल आपण बोलूया सुरुवातीला. म्हणजे एवढे दिवस झाले अजून हा मुद्दा का रखडलेला आहे मराठा आरक्षणाचा? खरं तर मराठा आरक्षणाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. 1981च्या दरम्यान स्वर्गवासी स्मृतिशेष अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाकरता स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तदनंतर 1994-95 पासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या विषयावर जनजागृती केली. पण 1990 ते 2003 पर्यंत मराठा समाजामध्ये आरक्षण घेणं म्हणजे स्वतःला मागासवर्गीय समजून घेणं, हे लोकांची मानसिकताच नव्हती. लोकांना आरक्षण म्हटलं की खालच्या जातीचा, खालच्या प्रवर्गाचा आपण होतो की काय, अशा पद्धतीची एक मानसिकता लोकांमध्ये असताना मराठा समाज आरक्षण घेण्याकरता त्यावेळेस मराठा समाजाची मानसिकता नसताना मराठा संघटना वारंवार लोकांमध्ये जनजागृती, मेळावे, त्याच्यानंतर प्रबोधनाचे कार्यक्रम, आरक्षणाची गरज, आरक्षणातून मिळणारे फायदे हे समजून सांगण्याचं काम करत होते. पण खरं 2000च्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक दहशतवाद ज्या पद्धतीने पेरला गेला होता, ज्या पद्धतीने राम मंदिरचं प्रकरण चालू होतं, मंडल आयोगाला 1992च्या दरम्यान झालेला विरोध असेल, 1994ला ओबीसी आरक्षणाची जी काही कन्सेप्ट, जी काही टक्केवारी वाढवली गेली असेल, या पार्श्वभूमीवर 1999ला ज्यावेळेस महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं होतं, 95ला मनोहर जोशी मुख्यमंत्री होतात, 98ला नारायण राणे मुख्यमंत्री होतात आणि 99ला खत्री कमिशन नावाचा एक मागासवर्गीय आयोग या ठिकाणी स्थापन केला गेला. खत्री कमिशनने 1999 ते 2003 पर्यंत मराठा समाजाला आरक्षणाची गरज कशी आहे, मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने दिलं जाऊ शकतं, या पार्श्वभूमीवर काम करत असताना एक शिफारस अहवाल शासनाला दिला आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना 1 जून 2004ला मराठा समाजाच्या मूळतः कुणबी असलेला जो आपली आरक्षणाची कन्सेप्ट होती की मराठा समाज हा कुणबी आहे, म्हणजे शेतकरी आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, या धर्तीवर मराठा समाजाच्या पूर्वजांच्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा किंवा कुणबी या जर का नोंदी आढळत असतील तर मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्याकरता शासकीय आदेश एका मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीनुसार निघाला. मग 2004ला तो शासन निर्णय झाला. त्याच्यानंतर 2008-09 पर्यंत त्याच्यावर बरेचसे खलबते झाले आणि तो शासन निर्णय लागू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, या ठिकाणच्या बहुतांशी ज्या मराठ्यांच्या पूर्वजांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या होत्या किंवा मराठा कुणबी म्हणून आढळल्या,
त्यांना त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात मिळायला लागले. समाजामध्ये जनजागृती झाली. जर का आपण मराठवाड्यातले लोक असले आणि आपली विदर्भामध्ये, खानदेशामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी सगळे सोयरे किंवा नातेसंबंधातून, लग्न संबंधातून लोक आपले नातेवाईक तयार झाले आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो ना आपल्याला मिळत नाही. मराठा आणि कुणबीमध्ये रोटीबेटी व्यवहार होतात हे ज्यावेळेस प्रकर्षाने जाणवलं, हे तर राजश्री शाहू महाराजांपासून आपण सातत्याने रोटीबेटी व्यवहार करतोय, पण समाजामध्ये मानसिकता नव्हती आरक्षण घेण्याची. 2008-9च्या काळामध्ये सातत्याने जनजागृती केल्यानंतर म्हणजे 2004-5च्या दरम्यान भांडारकर इन्स्टिट्यूट, संभाजी ब्रिगेडने जो काही जेम्स लेन प्रकरणात हमला केला त्याच्यानंतर सातत्याने पुरोगामी चळवळीला एक ताकद मिळाली. जनजागृतीचे कार्यक्रम चालू झाले. मेळाव्याच्या माध्यमातून आरक्षणाची जनजागृती झाली. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचे मेळावे, मराठा आरक्षणाच्या यात्रा निघाल्या आणि मग समाजाला लक्षात आलं. तोपर्यंत स्पर्धा परीक्षेचा कार्यकाळ चालू झालेला होता. तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी फार मोठी जागृती झालेली होती. मग कट ऑफच्या मेरिट लिस्ट असेल, कोणाला आरक्षणाचा फायदा होतो. मी सुद्धा नायब तहसीलदारची ज्यावेळेस 2008-9 मध्ये एक्झाम दिली तर माझा धनगर समाजाचा मित्र माझ्यापेक्षा 17 मार्क कमी असताना सुद्धा तो मेरिटमध्ये लागतोय आणि तो आज डेप्टी कलेक्टर आहे आणि मी आजही आरक्षणासाठी धडपडतोय. हे ज्यावेळेस तरुणांच्या लक्षात आलं त्यावेळेस तरुण मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय झालेत आणि मग कुठं मराठ्यांना लक्षात आलं की आरक्षण मिळाल्यानंतर आपण मागासवर्गीय होत नाही, तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आपला समाज प्रवाहाच्या पाठीमागं पडल्यात. मुख्य प्रवाहात जर काहीच असेल तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आपलं मागासले पण सिद्ध करून आपल्याला नोकरीमध्ये सुद्धा संधी निर्माण होतील. हे ज्यावेळेस तरुणांना कळलं त्यावेळेस 2009 ते 14 पर्यंत सातत्याने महाराष्ट्रामध्ये शिवशाहू यात्रा असेल, शेत शिवार यात्रा असेल, मराठा आरक्षण रथयात्रा असेल, जिजाऊ रथयात्रा असेल, याच्या माध्यमातून जनजागृती झाली आणि समाजाला कळलं की आरक्षणाचा लाभ हा रोटीबेटी व्यवहारात नव्हे तर शिक्षणात आणि नोकरीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण देशमुख पाटील काही मागासवर्गीय होणार नाहीत. आपल्या समाजामध्ये जो काही आपण मुख्य प्रवाहात होतो आज आपण शिक्षणात आणि नोकरीमध्ये फार मागं पडलो आहेत. आपली टक्केवारी कमी झाली आहे आणि समाजातले मग जे काही अभ्यासू लोक होते त्यांनी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाची जनजागृती केली. मग नारायण राणे समिती ज्यावेळेस 2013च्या पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते, नारायण राणे समिती त्या ठिकाणी इन्फॉर्म करण्यात आली आणि त्याच्यातून मराठ्यांना SCBC नावाचं एक 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 5% आरक्षण असं एक आरक्षण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीबाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्यात आलं. पण घटनात्मक तरतुदीच्या अनुषंगाने समिती कुठली आरक्षण देऊ शकत नाहीत, तशी शिफारसच घटनात्मक दृष्टिकोनातून करू शकत नाही. म्हणून ते आरक्षण मुंबई हायकोर्टात चॅलेंज झालं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते आरक्षण आपलं नेस्तनाबूत झालं. पुन्हा एकदा 2016 मध्ये कोपर्डीच्या ताईच्या श्रद्धाताईचं जे काही घटना, दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झाली त्याच्यातून एक उद्रेक, शांततेच्या माध्यमातून क्रांतीचा उद्रेक झाला. मूक क्रांती मोर्चे आले आणि मराठा समाजाच्या ताईला जे काही अत्याचार झाला त्या आरोपींना शिक्षा मिळावी, त्याबरोबर मराठ्यांना आरक्षण मिळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, मराठ्यांच्या मुलांना व्यवसाय करण्याकरता महामंडळाला निधी मिळावा, सारथी नावाची संस्था त्या माध्यमातून निर्माण झाली. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना आली. अशा वेगवेगळ्या योजना 2016च्या नंतर महाराष्ट्रातच नव्हे तर जगात जे 58 क्रांती मोर्चे निघले त्या माध्यमातून हे सगळं काही जे मिळत गेलं. पण त्या दरम्यान गायकवाड आयोग नावाचा एक अहवाल, मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला देवेंद्र फडणवीसांच्या काळात आणि त्यांना मराठ्यांना पुन्हा एकदा ESBC नावाचं 14% आरक्षण देण्यात आलं. म्हणजे नारायण राणेंनी जे SCBC दिलं होतं ते 16% होतं. देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे दिलं ते 14% होतं. ते आरक्षण उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मुंबई हायकोर्टात टिकलं आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण नाकारण्यात आलं. तर ते कोणत्या बेसवर नाकारण्यात आलं त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे. तर गायकवाड आयोगाने जे काम केलं होतं, जवळपास 4000 पानांचा अहवाल, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहेत. आजही मराठा समाजातले 90% लोक हे दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत. रोजगार हमीच्या योजनेच्या सर्वात जास्त जर का कोणी कामगार असेल तर तो मराठा समाजाचा असेल. मराठा समाजाला आजही दारिद्र्यरेषेच्या खाली असेल, झोपडीमध्ये असेल, तो दारिद्र्याचं जीवन जगतोय. मग ते जे काही मागासवर्ग आयोगाची जे काही नियमावली होती त्याच्यामध्ये मराठा समाज परिपूर्ण बसला आणि मग ते 2-5% साखर सम्राट असेल, उद्योगपती असतील किंवा मग नेते मंडळी असतील यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि 90-95% मराठा समाज याच्यातली जी तफावत आहे ते ज्यावेळेस शासनाला लक्षात आलं मग शासनाने ते आरक्षण दिलं. पण सुप्रीम कोर्टामध्ये त्याला ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट केलं पाहिजे त्या पद्धतीने शासन प्रेझेंट करू शकतो. टिकत का नाहीये म्हणजे मुद्दा काय तोच मी सांगतोय की घटनात्मक तरतुदीवर एक तर इंदिरा साहनी नावाची एक केस झाली होती. त्याच्यामध्ये इंदिरा साहनीच्या केसच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाने 9 बेंचच्या जजने त्या ठिकाणी सांगितलं होतं की भारतामध्ये जे काही आरक्षणाची पद्धत लागू आहे त्याला 50%ची कॅप म्हणजे 50% आरक्षण राहील. 100% जर का जागा असेल तर 50% आरक्षणाची मर्यादा असेल. 50%च्या वरती आरक्षणाची मर्यादा जर का गेली तर मग जे काही खुला प्रवर्ग आहे त्यांच्यावर अन्याय होईल. अशा पद्धतीच्या पार्श्वभूमीवर 50%ची कॅप लागली. पण आज भारतातल्या 17 राज्यांमध्ये
50% कॅप ओलांडून जवळपास 80-84% पर्यंत आरक्षण असेल. मग छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, एवढंच नाही तर गुजरात पण असेल. या ठिकाणी आता ती 50% कॅप ऑलरेडी ओलांडली गेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा आता आपल्याला जे EWS नावाचं 10% आरक्षण किंवा SCBC नावाचं 10% आरक्षण असेल, तर महाराष्ट्रात 52% आरक्षण ऑलरेडी होतं. आता ते 10% वाढल्यामुळे 62 झाले. आणि केंद्राने जे काही नवीन EWSचं 10% आरक्षण दिले ते 50%च्या कॅपच्या वरती गेलेत. पण त्याच्यातही आर्थिक दुर्बल घटकाला देण्यात आलेलं आरक्षण आणि 50% हे जातीवर दिलेलं आरक्षण, याच्यामधली तफावत लोकांना समजत नाहीत आणि त्यामुळे कन्फ्युजन तयार होतात. आरक्षण मराठ्यांना कोणत्या दृष्टिकोनातून मिळालं पाहिजे, तर घटनात्मक चौकटीत ते बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे. पण कोणतंही सरकार असू द्या, सरकारला आपण मागताना 50%च्या आतलं आरक्षण मागतो आणि सरकार देताना 50%च्या वरचं नवीन प्रवर्ग तयार करून आपल्याला ते आरक्षण दिलं जातं. आता 342 ही जी कलम आहे ही शेड्यूल ट्राईबसाठी आहेत. मग त्याच्यामध्ये ए नावाची एक घटना दुरुस्ती करून मराठ्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या एक नवीन आरक्षण देण्यात आलं. ते आता मुंबई हायकोर्टात चॅलेंज झाले. त्याच्या अगोदरचं जे देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं तेही क्युरिटी पिटिशनमध्ये अडकलं आहेत. मग मराठ्यांना जे तुम्ही देतायत ते शाश्वत का देत नाहीत? कारण की मराठा हा बहुसंख्येने मोठा समाज आहे, राजकारणाशी निगडीत समाज आहेत. मराठा संख्येची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मराठ्यांना आरक्षणाच्या भोवती फिरवत ठेवायचं आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्यात. हे भाजप किंवा काँग्रेस हे दोन्ही सत्तेत येतात, हे त्याच पद्धतीची खेळी करतात आणि मराठ्यांच्या पदरात शाश्वत असं काही मिळत नाहीत. म्हणून मराठ्यांना 2019 जे EWS आरक्षण आलं ते मराठ्यांनी स्वीकारलं, त्याचं स्वागत मराठ्यांनी केलं. मग मराठा समाजाचे जे कोणी मोठे अभ्यासक असतील त्यांनी सुद्धा सांगितलं की मराठ्यांनी आता आरक्षणाचा विषय सोडून दिला पाहिजे. मराठ्यांच्या पूर्वजांच्या नोंदी जर का कुणबी सापडल्या तर त्यांनी कुणबी म्हणून आरक्षण घेतलं पाहिजे. पण ज्या आरक्षणामध्ये तुम्हाला कुठेही घटनात्मक तरतुदीवर चौकटीत अडकणार नाहीत असं घटनात्मक दुरुस्ती करून जे नव्यानं आरक्षण आले ते EWS, त्याचा फायदा मराठा समाजाने बहुतांशी घेतला पाहिजे. 2019 ते 2023 पर्यंत मराठ्यांनी EWS आरक्षणाचा बहुतांशी फायदा घेतला. 10% 9% जागा मराठा समाजाने बहुतांशी ठिकाणी घेतलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये कॅप राऊंडमध्ये असेल, शिक्षणात असेल, नोकरीमध्ये असेल, तिथं मराठा समाजाचा 10%मध्ये 8 ते 9% वाटा मराठा समाजाचा राहिला आहे. आणि जर का ॲव्हरेजली काढला तर 7% तो 7% पर्यंत वाटा निघतो. आणि मग बाकीच्या ओपनमधल्या मुस्लिम समाजाच्या असतील, ब्राह्मण समाजाच्या, जैनांच्या असतील, त्यांनी 3%मध्ये त्यांचा वाटा घेतला आहे. आज मराठा समाजाला जे काही आरक्षण सरकार देत आहेत ते घटनेच्या बाहेर देत, म्हणजे घटनात्मक चौकटीच्या बाहेर देत आहेत आणि म्हणून मराठ्यांच्या गुलालाला नेहमी दृष्ट लागती. आज मराठ्यांनी गुलाल घेतला तर 6 महिने तो गुलाल निघून जातो किंवा शासन त्याला काढून घेतं. आणि जी लोक कोर्टात जातात ती शासनाचे हस्तक लोक आहेत. मग त्याच्यात गुणरत्न सदावर्ते असतील, जोशी असतील, पंडित असतील, कुलकर्णी असतील, हीच मंडळी का कोर्टात जातील? कारण हे शासनाचे हस्तक आहेत. शासनाने यांना पेड वर्कर म्हणून कामाला ठेवले आहेत. ज्या वेळेस मराठ्यांच्या तोंडामध्ये काहीतरी घास जाणार त्यावेळेस तो घास ओढण्याचं काम ही शासनाचे हस्तक असलेली मंडळी करतात. आणि म्हणून मराठ्यांना शाश्वत असं आरक्षण आत्तापर्यंत मिळालं नाहीत. 1 सप्टेंबर झालं लाठीचार्ज, त्याच्यातून मिळालेलं मराठा कुणबी मराठ्याच्या नोंदी त्या 51,000 नोंदी मिळाल्यात. मराठ्यांना जवळपास 3 लाख प्रमाणपत्र मराठवाड्यात निघालेत. आणि जे 58 लाख नोंदी आज आंदोलकाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून थोपवल्या जात आहेत, ॲक्च्युअली त्या 58 लाख नोंदी नाहीत. त्याचा आकडा 38 लाखापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आहे. जर का त्या 58 लाख नोंदी असतील तर त्या कागदोपत्री ऑनलाईन झालेल्या आहेत. शासनाने एका क्लिकवर जिल्ह्यानुसार, गावानुसार त्या डिक्लेअर कराव्यात आणि त्या ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर किंवा ग्रामपंचायतच्या बाहेरच्या चावडीवर त्या लावाव्यात. त्याचा आकडा जगजाहीर होऊन जाईल. पण शासनाला माहिती आहे त्या 58 लाख नोंदी नाही आहेत, त्या 38 लाख नोंदी आहेत. पण आंदोलकांच्या माध्यमातून समाजाचा भावनिक वातावरण तयार करायचं आणि समाजाला भरपूर काही दिलंय. मनोज जरांगे सांगतात की 2 कोटी लोक आरक्षणात गेलेत. मराठा समाजाची आजची जर का लोकसंख्या महाराष्ट्रात बघितली तर महाराष्ट्राची लोकसंख्या आता जनगणना चालू आहे 13 कोटी ते 14 कोटीच्या समथिंग येईल. त्याच्यामध्ये 33-34% जर का मराठा समाज पकडला तर एक जास्तीत जास्त 4 कोटी 5 कोटीपर्यंत मराठा समाज. हार्डली 6 कोटी आपण जरी पकडलं तर 6 कोटीमध्ये ऑलरेडी जर का उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ याच्यातला मराठा समाज आणि मराठवाड्यातला मराठा समाज जर का पकडला तर आज मराठवाड्याची लोकसंख्या जवळपास 4 कोटीच्या समथिंग आपण जर का पकडली, त्याच्यात 33-40% जर का मराठा समाज पकडला तर 1 कोटी मराठा समाज. आणि आज ज्या मराठवाड्यातल्या नोंदी सापडल्या त्या 51,000 सापडल्यात, म्हणजे 0.5% सुद्धा नाही. मग त्याच्यातून 3 लाख प्रमाणपत्र मिळतात. म्हणजे 3 लाख लोकांना, 1 कोटीपैकी 3 लाख लोकांना, म्हणजे 3% लोकांना जर का या आंदोलनाचा फायदा झाला असेल. आणि त्याच्यातही 11,000 लोकांची व्हॅलिडिटी झाली. तो आकडाही मी जास्त सांगतोय, तो 10,500च्या आसपास आहे. म्हणजे शिक्षणात असेल, नोकरीत असेल आणि राजकारणात असेल, या तिन्ही लेवलवर ज्या लोकांच्या व्हॅलिडिटी झाल्या आहेत, ज्यांनी त्याचा शैक्षणिक, नोकरीत आणि राजकारणात फायदा घेतला, अशा 11,000 लोकांना या आंदोलनाच्या माध्यमातून 100% फायदा झाला. ते सगळं श्रेय मनोज जरांगे पाटलांच्या त्या आंदोलनाला, ज्या आया बहिणींचं, ज्या मायमाता माऊलींचं रक्त सांडलं त्या सगळ्यांच्या पदरात, त्यांच्या पायापाशी या आरक्षणाच्या 11,000 लोकांचं
जे काही व्हॅलिटी झाले आहेत त्यांचं श्रेय सगळं त्यांच्या पायथ्याशी जातं. त्यांच्या रक्ताच्या त्या प्रत्येक थेंबाला ते सगळं यश जातं. आणि मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या शरीराची जी चाळणी करून घेतली समाजासाठी, त्या मनोज जरांगे पाटलांना सुद्धा त्या 11,000 लोकांच्या व्हॅलिटी झालेल्या आणि 3 लाख लोकांच्या प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांचं श्रेय मनोज जरांगे पाटलांना जातं. आता उपोषणादरम्यान जरांगे पाटलांनी खूप मागण्या केल्या, त्यातल्या नक्की कुठल्या कुठल्या मागण्या पूर्ण झाल्यात? नाही, खरं तर आता मनोज जरांगे पाटलांचं उपोषण ज्या धर्तीवर चालू झालं, लोकांना मनोज जरांगे पाटील 1 सप्टेंबर 2023च्या नंतरच माहीत झाले. 2007-08 पासून मनोज जरांगे पाटील अखिल भारतीय छावा असेल, त्याच्यानंतर शिवबा संघटना असेल, आता सातत्याने मराठा क्रांती मोर्चा असेल, या चळवळीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा लढा त्या अंबड तालुका, गेवराई तालुका आणि त्या 25-30 गावांमध्ये सातत्याने त्यांनी लावून धरलेला होता. तिथं मग व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, लोकजागृतीच्या माध्यमातून असेल, आरक्षण यात्राच्या माध्यमातून असेल, या पार्श्वभूमीवर ते सातत्याने मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी बिंबवला आणि म्हणून ती ताकद त्या ठिकाणी तयार झाली. वडीगोद्रीचं आंदोलन असेल, महाकाळाचं आंदोलन असेल, साष्ट पिंपळगावचं आंदोलन असेल, अंबड तहसीलचं आंदोलन असेल, आता ते व्हिडिओ बाहेर येतात जरांगे पाटलांचे. मग ते जरांगे पाटील कोणाला माहिती आहेत का, जे सातत्याने आंदोलन करत होते? मराठा आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी जवळपास 100 दिवस सातत्याने साखळी उपोषण त्या ठिकाणी केलेत, 20-20 दिवस उपोषण केलेत, अमर उपोषण केलेत. आताही गेल्या 9 उपोषण त्यांचे सातत्याने एवढ्या 3 वर्षात झालेत. मग या 9 उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची खरी मागणी काय होती, तर मराठा समाजाचा ओबीसी सरसकट समावेश करणे ही मूळतः मागणी होती. आणि मग त्याला लागून बाकीच्या मराठा समाजाच्या इतर योजनांच्या माध्यमातल्या ज्या मागण्या असतील त्या होत्या. पण मूळ मुद्दा आरक्षणाचा होता. 1 सप्टेंबर 2023ला झालेला लाठीचार्ज, त्या दिवशी अशी काय घटना घडली की एका खेड्या गावात 100-200 लोकांमध्ये चाललेल्या अंतरवाली सराटीतल्या आंदोलनादरम्यान पोलीस लोक त्या ठिकाणी येतात आणि लाठीचार्ज करतात. बरं, तो लाठीचार्ज साधा सुद्धा नव्हता, हिंसक आंदोलन चालू नव्हतं. लोकशाही मार्गाने शांततेने एका स्टेजवर एक माणूस बसलेला आहे, शिवरायांची मूर्ती आहे, समोर माता मावल्या बसलेल्या आहेत, रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होतोय आणि ज्या ठिकाणी कुठेही असा राजकीय दबाव नाही, कुठेही कुठेतरी सत्यांतर म्हणजे सत्ता बदल होईल असाही काही प्रकार नाही, ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक नाही. मग असं गृह विभागाला कोणती रिपोर्टिंग आली की हे आंदोलन नेस्तनाबूत करायचंय, हे आतापर्यंत कोणी समजून घेतलं नाहीत. मी या ठिकाणी त्या मुख्य सचिवाचं नाव घेणार नाही. त्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली शिंदे साहेबांनी, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, मराठवाड्याचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा याच्याकरता वारंवार फास्ट ट्रॅकवर 20-20 बैठका मुख्यमंत्र्यांच्या लेवलवर अभ्यासकांचा चालू होत्यात. मग किशोर चव्हाण असतील, रवींद्र बनसोड सर असतील, प्रदीपदादा सोळंके असतील, चंद्रकांत बराड सर असतील, राजेंद्र दाते पाटील असतील, प्रवीणदादा गायकवाड असतील, डॉक्टर शिवानंद भानुसे सर असतील, संजय लाखे पाटील असतील, राजेंद्र कोंढरे सर असतील आणि बाकीचे सगळेच अभ्यासक असतील, यांच्या आणि एकनाथ शिंदेच्या लीगल टीमच्या सातत्याने बैठका चालू होत्यात. ह्या बैठका एकनाथ शिंदेच्याच पार्श्वभूमीवर चालू होत्यात. याची कुणकुण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना त्यांना नव्हती. परंतु 1 सप्टेंबरला मंत्रालयामध्ये 10:30 वाजता अत्यंत गोपनीय बैठक चालू होती आणि संध्याकाळी 4 वाजता मनोज जरांगेंचं आंदोलन चालू होतं. त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्यातल्या आरक्षणाच्या अनुषंगाने शिंदे समितीची गठन त्या दिवशी करणार होते, जे गठन 7 सप्टेंबरला नंतर झालं. ही कुणकुण 11 वाजता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लागली अशी माहिती आमच्यापर्यंत आली. आणि देवेंद्र फडणवीसांनी, ज्यांनी हुतात्मा काकासाहेब शिंदेचं जे बलिदान केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या माणसाने हे आंदोलन पेटवण्याचं काम केलं ते म्हणजे तत्कालीन PI मुकुंद आगाव. हेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पेटवण्याकरता, लाठीचार्ज करण्याकरता त्या ठिकाणी DYSP म्हणून होते. आज ते रिटायर झालेले आहेत. त्या DYSPंनी आणि खाडेंनी त्या आंदोलनाला चिघळण्याचं काम केलं. आणि मुकुंद आगाव कोणाचे हस्तक आहेत, कोणाचे कार्यकर्ते आहेत, कोणाची माणसं आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. मग धनंजय मुंडेंचे त्यांचे नातेसंबंध काय आहेत, गृहमंत्र्यांचे त्यांचे नातेसंबंध काय आहेत, हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे त्या ठिकाणी शिंदे समिती इन्फॉर्म करत असताना गृहमंत्र्यांना कुणकुण लागले. इमिजिएट अर्धा तासात ज्या आंदोलनात शांततेने आंदोलन चालू आहे, तुम्ही जर का ते व्हिडिओ बघितले तर कुठेही काही गदारोळ नाहीत. कोणतरी 4-5 जण एका साईडला बसलेले आहेत, कोणतरी 20-25 जण एका साईडला बसलेले आहेत. अत्यंत शांततेने ते आंदोलन चालू आहे. तिथं माईकवर कोणतरी बोलत आहेत आणि अचानक पोलीस फौजफाटा येतो आणि त्या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळतं. दोन्ही साईडनी मग एकामेकावर वार प्रतिवार होतात. पण त्या ठिकाणी ज्या आया बहिणी आहेत त्या सर्व समाजाच्या आहेत. त्या काही मराठा समाजाच्या थोडी होतात, बहुतांशी मराठा समाजाच्या होत्यात. पण तिथं महार समाजाच्या होत्या, तिथं OBC समाजाच्या माता बहिणी बसलेल्या. कारण तिथं कीर्तनाचा कार्यक्रम दिवसभर, तिथं कॅसेटी वाजल्या जायच्यात, गाणे वाजले जायचे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना लक्षात आलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर का मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याची तरतूद जर का केली तर त्याला आपण नाकारू शकत नाहीत. कारण कंट्रोल रिमोट सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी चाणक्य नीती वापरून ते आंदोलन चिघळण्याकरता किंवा नेस्तनाबूत करण्याकरता प्रयत्न केला. पण तो इतका प्रतिकार त्या आंदोलनाला झाला, समाज भावनिक झाला
आंदोलनाला राजकीय इनपुट पण दुसऱ्या दिवशी हो. मिळालेत. शरद पवार आलेत, प्रकाश आंबेडकर साहेब आले, उद्धव ठाकरे साहेब आले, हो. राज ठाकरे कधी मुंबई सोडत नाही, राज ठाकरे आले, सगळ्याच पक्षाचे लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस व्हर्सेस सगळे अदर पक्ष अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेस महाराष्ट्रात होतं. आणि त्याला राजकीय इनपुट मिळाल्यामुळं त्या आंदोलनामध्ये भावनिक वातावरण तयार झालं. सगळ्या संघटना 11th आवरला त्या ठिकाणी त्या आंदोलनाच्या स्थळी पोहोचल्या. त्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या समन्वयकाच्या ज्या संघटना आहेत, मग ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावाच्या सगळ्याच शकलं जेवढे असतील, ज्या काही संघटना असतील, मराठा महासंघ असेल, शिवसंग्राम असेल, या सगळ्यांनी त्या आंदोलनास्थळी भेट दिली. त्या आंदोलनाच्या ठिकाणी बाईट गेल्या, TV मीडियावर, चॅनलवर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आल्या. आणि मग लक्षात आलं की आंदोलनाचा पलटवार होऊ शकतो. आणि त्या ठिकाणी मग सातत्याने मनोज जरांगे 7 तारखेपर्यंत आंदोलनामध्ये उपोषण करत बसले. 7 दिवस सातत्याने ज्या काही राजकीय घडामोडी या महाराष्ट्रात घडल्या, मंत्रालय स्तरावर ज्या काही बैठका झाल्या, त्याच्यातून मराठा समाजाला जी 1 तारखेला शिंदे समिती इन्फॉर्म होणार होती ती 7 तारखेला झाली. आणि मराठवाड्यातल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न GR एकनाथ शिंदे घेऊन आले होते, पण मनोज जरांगे यांच्या मनात काय आलं मला माहित नाही. ज्या पद्धतीने ते OBC आरक्षणाचा सरसगटचा मुद्दा लावून धरत होते, हो. पण 1 सप्टेंबरला त्यांनी ज्यावेळेस चर्चा केली मुख्यमंत्र्यांसोबत आणि ज्या अभ्यासकांनी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आपण पहिला मराठवाड्याचा मुद्दा मार्गी लावू आणि मग टप्प्याटप्प्याने बाकीचा मुद्दा घेऊ. या अनुषंगाने 7 सप्टेंबरला एकनाथ शिंदेंनी जो GR मराठवाड्याचा आरक्षणाचा घेऊन आले होते तो मनोज जरांगे यांनी नाकारला. त्याचे व्हिडिओसुद्धा आज TV मीडियावर, सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. आणि तिथून मग आंदोलनामध्ये थोडंसं ज्याला आपण भरकटणं म्हणतो, हो. ते आंदोलन भरकटले का अशी शंका लागली. 2-2 प्रवाहाची मतप्रवाहाची लोक तयार झालीत. अभ्यासकांचा एक गट आणि मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा एक गट, अशा पद्धतीचं एक दुभाजक आंदोलनाला मिळालं का काय असं वाटायला लागलं. आणि सातत्याने पुढं 13 सप्टेंबरला पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी ते उपोषण सोडलं. मग ज्याच्यात धनंजय मुंडे होते, शंभूराजे देसाई होते, गिरीश महाजन होते, एकनाथ शिंदे साहेब होते, हे सगळे लोक. पण देवेंद्र फडणवीस तिथं आतापर्यंत आले नाहीत. हो, नक्कीच. ही फार मोठी गोष्ट आहे. मग देवेंद्र फडणवीस पडद्याच्या आतली काय भूमिका निभवत आहेत याला कुठेतरी शंकेला वाव होती. आणि मनोज जरांगे यांनी दरवेळेस उपोषणाची ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस नवीन मागण्या त्याच्यात 1-2 ॲड होत गेल्यात. जुन्या मागण्या मान्य व्हायच्यात पण त्याचं अंमलबजावणी झाली नाहीत. मग आपल्या मागण्या मान्य होत आहेत, सरकार आपल्याला देऊ करतोय, त्याचा गुलालही आपण अंगावर घेतोय किंवा त्याचा विजयोत्सव सुद्धा आपण साजरा करतोय, पण मराठ्यांच्या पदरात काय पडतंय तर काहीच पडत नाहीत. ज्या आरक्षणाच्या नोंदी निघल्यात त्याच्यावरच आम्ही आत्तापर्यंत आमचा ढोल आणि आमचा गुलाल घेत बसलोय. मग याच्यातून समाजाला किती फायदा झाला? मग आंदोलकावर याच्यामुळे शंका निर्माण होती का? तर बिलकुल नाहीत. आंदोलन प्रामाणिक आहे, आंदोलक प्रामाणिक आहेत, आंदोलनातला हेतूसुद्धा प्रामाणिक आहेत, सगळे सोबतचे सवंगडी, सगळे सोबतचे पाठबळ देणारे संघटना सुद्धा प्रामाणिक आहेत. तरीही मराठ्यांच्या पदरात म्हणावं तसं ज्या आंदोलनाची ताकद 1.5-2 कोटीच्या सभा होत आहेत, लाखोनी मुंबई मोर्चे आपण नेतोय, तरी समाजाच्या पदरात म्हणावं तसं का पडत नाहीत? कारण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या घटनात्मक तरतुदीवर टिकत नाहीत, अभ्यासू दृष्टिकोनातून आपण त्या मागण्या करत नाहीत. मग शासनाला आपण जे मागतो, शासनाला माहिती आहे की हे काहीच कामाचं नाही, म्हणून शासन पटकन ते देऊन टाकतं. 7-8 दिवस आरक्षणाचा उपोषणाचा खेळ चालतो आणि मग जसं ते गारगुडीचा खेळ चालतो तसं उपोषणाला बसणारा माणूस स्वतःच्या शरीराची चाळणी करून घेतो, समाज भावनिक होतो, सोशल मीडियावर ट्रोलिंगचे कामं चालतात, आरोप प्रत्यारोप होतात, राजकीय घडामोडी करतात. आणि मग कोणीतरी एखादा मंत्री येतो, एखादा आमदार येतो आणि जरांगे पाटलाच्या 9 उपोषणाच्या वेळेस 9 वेगवेगळी लोक आली, हो. 9 नवीन लोकांनी आश्वासनं दिली, पुन्हा तो माणूस रिपीटेड झाला नाही. उद्या काय कारण असू शकतं? म्हणजे त्यांचे 9 उपोषण झाले, 9 वेळे 9 काही चेहरे 2-3 वेळा आलेत, पण मग प्रत्येक वेळी नवीन चेहरा होता त्यांचे. हीच तर खरी राजकीय पार्श्वभूमी असते, हेच तर खरं राजकीय षडयंत्र असतं. एका माणसाने एकदा आश्वासन द्यायचं असतं. देवेंद्र फडणवीस एका चॅनलवर डायरेक्टली म्हटले होते की जाहीरनामे करायचे असतात, लोकांना आश्वासने देण्याचे असतात, हा निवडणुकीचा अजेंडा असतो. तसंच उपोषणाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी पदरात द्यायचं, काहीतरी पत्र काढायचं, काहीतरी निर्णय घ्यायचा आणि पूर्ण तो निर्णय आपल्याच एका बाजूच्या टीमने कोर्टात जाऊन त्याला पेंडिंग पाडायचं. ही सगळी राजकीय जी काही घडामोडी चालतात याला राजकीय डावपेच म्हणतात. याला सामाजिक कार्यकर्ते समजून घेत नाहीत. आणि त्यात मनोज जरांगे पाटलासारखे एकदम स्पष्ट वक्ते, निर्डर माणसं या सगळ्या डावपेचाच्या पाठीमागं कधीही दृष्टिकोन घेऊन लक्ष देत नाहीत. त्यांना वाटतं की आपल्यासारखेच सगळे लोक असतील. त्याच्यामुळे मनोज जरांगे यांच्या प्रत्येक आंदोलनानंतर मराठ्यांची फसगत झालेली आहे. म्हणजे आता जरांगे पाटलांच्या मागे एवढा मराठा समाज मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देतोय, त्यांच्या म्हणजे आजूबाजूचे लोक पण खूप खंबीर आहे, पण त्यामध्ये आपण जर एक नोटीस केलं त्यांचे खूप जवळचे लोक त्यांना सोडून जात आहेत. नक्की कारण काय असू शकतं? नाही, आंदोलनामध्ये संक्रमणाचा जो काळ असतो, आंदोलनात लोक नवीन येत असतात, लोक भावनिक होत असतात, काही लोकांची जवळीक जास्त झाल्यानंतर त्यांना ज्या अपेक्षा असतात
की आपण आंदोलकाच्या फार जवळचे आहोत, हो, मग हो. आपल्याला काहीतरी त्याच्यातून मिळालं पाहिजे, आपली प्रतिष्ठा वाढली पाहिजे, आपल्याला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे, किंवा हो. मग काहींचा हेतू असतो मला 2-5 कामं मिळाली पाहिजे, काहींना म्हणणं असतं की मला एखादं राजकीय पद मिळालं पाहिजे, कोणाला महामंडळावर जायचं, असे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. समाजाविषयी दृष्टिकोन सगळ्यांचा चांगला आहे का? तर नक्कीच चांगला हो. आहे. समाजाच्या पदरात जास्तीत जास्त पडलं पाहिजे का? तर सगळ्यांना वाटतं समाजाचा फायदा झाला पाहिजे, त्याच्याकरता तर ते सामाजिक संघटनेत काम करतात. पण हे काम करत असताना एका उंच म्हणजे एका स्टेजवर गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला मान प्रतिष्ठा सन्मान मिळायला लागतो, त्याच्या पुढचं काय असतं तर मग पैसा असतो, एखादं राजकीय पद असतं, लोकप्रतिनिधित्व असतं, एखादं महामंडळ असतं. या अपेक्षा ज्यावेळेस वाढायला जातात त्यावेळेस आंदोलकामध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद तयार होतात. हो, हो. आणि मनोज जरांगे पाटलांची नजर तुम्ही बघा, त्यांना समजून येतं की हा किती आता पाण्यात आहे, किती कशात आहे, पाणी कुठं मुरतं हे त्यांना लक्षात येतं. आणि मग ते अशा माणसाला जाणीवपूर्वक हळूहळू बाजूला करायला लागतात. आणि मग त्या माणसाला लक्षात येतं की आपला इथं वापरच होतोय, आपल्या इथं काहीच फायदा होत नाही, आणि मग ते माणसं बाजूला जातात. आणि खरं तर मनोज जरांगे पाटलांना माझा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना ज्यावेळेस शहाजीराजांनी बंगळुरूहून त्यांना स्वराज्याचा भगवा ध्वज आणि राजमुद्रा त्यावेळेस दिली, आणि त्यांना काही सवंगडी सोबत दिले, काही तज्ज्ञ लोक सोबत दिले. हे का दिले? कारण तुम्हाला एखादी व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यातले अभ्यासू मंडळी तुमच्याकडे हो, असावी. हो. मनोज जरांगे पाटलांचा विकनेस पॉईंट काय आहे की मनोज जरांगे पाटील प्रामाणिक आंदोलक आहेत, पण आंदोलनाची पार्श्वभूमी जी असते, जसं एका चॅनलवर सांगितलं की मनोज जरांगेंचं एक अष्टप्रधान मंडळ आहे जे हो. आंदोलनाची सगळी पाठीमागची यंत्रणा सांभाळतात. जर का मनोज जरांगे पाटलांचं अष्टमंडळ असेल किंवा ते आहेत, तर त्यांनी आत्तापर्यंत जे काही आंदोलनाच्या आपल्यासोबत घडामोडी घडल्यात त्याच्यातून निष्फळ काय झाले, तर समाजाला प्रत्येक वेळेस एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. सगळे सोयरेचा अध्यादेश आला जो घटनात्मक तरतुदीवर नव्हता. सगळे सोयरे नेमकं जरांगेंनी का मागितलं हाच प्रश्न आमच्यासारख्या कधी कधी अभ्यासकांना हो. पडतो. मग असे कोणते अभ्यासक जरांगे पाटलांच्या कानात जाऊन सांगत होते की जरांगे पाटील हे मागितलं पाहिजे? हो, हो. मग ते अभ्यासक आज कुठे आहेत, तर ते कोणत्या विचारधारेतून आले होते, ते सरकारशी किती निगडीत होते, असे असंख्य प्रश्न पडतात. पण मनोज जरांगे पाटलांना ज्यावेळेस आपण असं विचारायला गेलो तर जरांगे पाटील म्हणतात मी प्रत्येकावर कशी शंका घेऊ, आणि मला काय माहिती की हा कुठं जाऊन मिळतो. हो. मग जरांगे पाटलांनी मध्ये काही अभ्यासकांची समिती शासनासोबत चर्चा करायला पाठवली, तर एक नवीन त्याच्यातून शंका निर्माण झाली की हे सरकारला मॅनेज झाले. माझा एक प्रश्न पडतो की मॅनेज झाली म्हणजे नेमकं काय झालं, की त्यांना अर्थकारण काही त्यांचं मजबूत केलं का, त्यांना काही कामं दिलेत का, त्यांना काही प्रलोभनं दाखवलेत गेलीत का, राजकीय पदं दिलीत का, महामंडळ दिलीत का. जो माणूस जर का समाजाच्या हिताचा निर्णय तिथं सांगत असेल आणि सरकारला त्याच्यामुळे अडचण निर्माण होत असेल, अडचण निर्माण होती ती अडचण दूर करण्याकरता त्या व्यक्तीला काहीतरी दिलं गेलं पाहिजे म्हणजे ती व्यक्ती शांत बसेल. तर माझं मनोज जरांगे यांना सांगणं आहे की अशा लोकांची अभ्यासक लोकांची तुम्ही स्वतः वैयक्तिक बैठक घेतली पाहिजे, त्यांच्याकडून फायनल एक ड्राफ्ट तयार करून घेतला पाहिजे आणि त्या लोकांना पडद्याच्या आतच ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ती मागणी सरकारकडे केली पाहिजे. नक्कीच, नक्कीच. तुम्ही तर मॅनेज होऊ शकणार नाहीत हा समाजाला आज विश्वास तयार झाला आहे, परंतु तुमच्या बाजूबाजूची लोक काट टुकतात कारण की त्यांना अंतिमतः विश्वासात घेतला जात नाहीत, ही एक बाजू. आणि दुसरी की त्यांना काहीतरी अपेक्षा आहे. मग या दोघींची सांगड घालून जसं शिवरायांनी त्या काळामध्ये मंबाजी भट असेल, जसं तुकाराम महाराजांना त्यांनी त्रास दिला, अण्णाजी पंत असेल ज्यांनी संभाजी महाराजांना त्रास दिला, हे लोक व्यवस्थेचे भाग बनवून घेतले होते शिवरायांनी. आणि नंतर जसं जसं त्यांना स्वराज्याकरता त्यांचा उपयोग कमी झाला किंवा ते स्वराज्यद्रोही झाले, त्यावेळेस त्यांना त्यांच्या हातीच्या पायाखाली देण्याचं काम शंभूराजांनी केलंच. मनोज जरांगे पाटलांनी आज जे काही समाजातले कायदेशीर तज्ज्ञ असेल, अभ्यासक असेल, यांचा योग्य व्यापार समाजाच्या हिताकरता करून घेतला पाहिजे. त्यांनी वैयक्तिक त्यांचा फायदा करत असेल तर ते त्यांच्या लेवलवर करतील, पण जर नेतृत्व तुमच्या ताब्यात असेल तर सरकार मॅनेज कोणाला करणार आहेत हो. हेही जरांगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे. मग लोक तुटणार नाहीत, आंदोलनाला ताकद मिळेल. आणि जरांगे पाटील आज ज्या मराठा सेवकांच्या जीवावर हे आंदोलन चालवत आहेत ते मराठा सेवक या संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तयार झालेत. आज जर का जरांगे पाटलांनी सांगितलं की महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करा, तर घरात बसलेला मराठा माणूस तो चक्काजाम करू शकत नाही. त्या आंदोलनाचं नेतृत्व कोणत्याही संघटनेच्या प्रतिनिधीला पदाधिकाऱ्याला करावं लागेल आणि मग हे मराठा सेवक त्याच्या पाठीमागे उभं राहतील. कारण पोलिसांशी डिबेट करणे, पोलिसांशी वाद संवाद करणे, पत्रकारांना सामोरं जाणे किंवा प्रशासनाला सामोरं जाणे असेल, निवेदन देणं असेल, हे कामं एखाद्या संघटनात्मक पातळीवर काम केलेला माणूसच करू शकतो, सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. याच्यामुळे जरांगे पाटलांनी संघटनेच्या पातळीवर संघटनेच्या लोकांना सोबत ठेवलं पाहिजे, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप नाही केले पाहिजे. कारण संघटना हा आंदोलनाचा मेन पाया आहे, बेस आहे. तो पाया आणि जर का तो ढाचा जर का ढासळला तर आंदोलन विस्कळीत होऊन जाईल असं मला तरी वाटतं. जरांगे पाटील जसं उपोषण करताय जेव्हापासून तेव्हापासून 4 मुख्यमंत्री बदलले तरी अजून जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होत नाही. नक्की काय कारण असू शकतं? नाही, खरं तर जरांगे पाटलांचा लढा हा सातत्याने 2007-08 पासून चालू आहे.
पण जरांगे पाटील 1 सप्टेंबर 2023 नंतर पूर्ण जगाला समजले. हो हो महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर उचलून धरलं, मराठ्यांनी ते विशेष करून डोक्यावर उचलून ठेवलं आणि बाकीचे इतर मोठे छोट्या जातीचे लोक सातत्याने आंदोलनाला पाठिंबा देतात. पण मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने समाजामध्ये जे मराठा आरक्षण रुजलं गेलं ते हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचं बलिदान 23 जुलै 2017 रोजी केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, नैराश्यातून आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सातत्याने देवेंद्र फडणवीस एकीकडे सांगतात की मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं. मुख्यमंत्री हा कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या धर्माचा नसतो, तो महाराष्ट्राचा आहे, तो घटनात्मक तरतुदीवर बसलेला असतो. आणि जर का तुम्हाला तुमच्या जातीची एवढीच लाज वाटत असेल तर तुम्ही तुमची जात सोडून द्यावी. हो हा एक भाग झाला. आणि दुसरा की मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अगोदर 2016-17 पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून एक क्रांतीचं बीज या महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमधून पेरलं गेलं. त्याला कारणीभूत कोपर्डीच्या ताईची जी घटना होती ती ठरली आणि 58 मोर्चे जगाने पाहिले की शांतीच्या माध्यमातून, शांततेत मुख्य क्रांतीच्या माध्यमातून या समाजाला, या जगाला एक नवीन संदेश मराठ्यांनी दिला आणि मराठ्यांच्या पदरात नवीन आरक्षण पडलं. त्यानंतर कोरोना आला. कोरोनाच्या नंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, मध्यंतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन गेले. मराठ्यांच्या मागण्यावर सातत्याने काम होत गेलं. नवीन नवीन मागण्यांमध्ये नवीन नवीन गोष्टी ॲड होत गेल्यात. महामंडळ आलं, सारथी आलं, राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजना आली, पंजाब प्रदेश निर्वाह भत्ता आला, वसतिगृह आलेत. देवेंद्र फडणवीसांच्या काळात बऱ्यापैकी मराठ्यांच्या पदरात काहीतरी पडण्याचं भाग्य लाभलं. पण एकनाथ शिंदेंनी त्याला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ दिलं, त्याला मंजुऱ्या देत गेल्या, त्यासाठी जागा उपलब्ध करत गेल्यात. हे एकनाथ शिंदेंचं श्रेय आहेत. पण 1 सप्टेंबर 2023ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना लाठीचार्जच्या नंतर ज्या आया बहिणींचं रक्त सांडलं तिथून जरांगेंचं नेतृत्व मराठा समाजाच्या सगळ्या संघटनेने डोक्यावर घेतलं. हो हो आंतरवाली सराटीच्या त्या विचारपीठाला एक मान मिळाला. तिथून समाजाचं जे काही असेल, जो काही समाजाचा अजेंडा असेल तो मनोज जरांगेंच्या मुखातून बोलला गेला आणि तो समाजाने मान्य केला. हो हो पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून समाजाला काय मिळालं असेल तर ज्या नोंदी मराठ्यात कधीच सापडल्या गेल्या नाही त्या नोंदी सापडल्यात. मराठा समाजाची जी एकी ताकदीने निर्माण झाली, कोटीच्या सभा व्हायला, जे एक मराठा लाख मराठा म्हणत होता ते 1 मराठा कोटी मराठा म्हणतोय. हो सभा मोठ्या झाल्यात, रोड शो मोठे झालेत, JCBतून फुलं उधळले गेलीत. पण दुसऱ्या बाजूला सुरुवातीच्या 8 महिने जर का सोडले तर लक्ष्मण हाके नावाचा माणूस हो जरांगेंच्या आंदोलनाला काउंटर करण्याकरता सरकार पुरस्कृत आला आणि वडीगोदरीच्या त्या पुलाखाली जरांगेंच्या आंदोलनाला काउंटर करण्याकरता मग ते आंदोलन उभं राहिलं. टीका टिप्पणी झाली. जरांगेंनी काही बोलल्यानंतर हाके बोलायचे, हाके काही बोलल्यावर जरांगे बोलायचे. पण सुरुवातीच्या 8 महिने जरांगे पाटलांचं आंदोलन अत्यंत प्रामाणिक एकतर्फी आंदोलन चालू होतं. पण सरकारने हे आंदोलन कुठंच नेस्तनाबूत होत नाही याच्याकरता काउंटर आंदोलन उभं केलं आणि मराठ्यांच्या मागण्याला कोणीतरी विरोध करतायत अशा पद्धतीची पार्श्वभूमी तयार केली. ज्या मराठा क्रांती मोर्चामध्ये 18 पगड 12 बलुतेदार जातींनी सहभाग नोंदवून मराठ्यांना मुस्लिमांनी पाणी दिलं, ब्राह्मणांनी पाणी दिलं, दलितांनी पाणी दिलं, कोणी खायला दिलं. सगळ्या जातीची लोक मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झाले होते. नाव जरी मराठा असलं तर विचार मात्र प्रांतवादाचा होता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा होता. हे मराठा क्रांती मोर्चाने त्या ठिकाणी उभं केलेलं होतं. पण जरांगे पाटलांच्या आंदोलनात ज्यावेळेस काउंटर आंदोलन उभी राहिली मग मराठा OBC ध्रुवीकरण चालू झालं. आजही जरांगे पाटील सगळ्या समाजाला न्याय देण्याकरता त्या ठिकाणी लढतायत. पण जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करण्याकरता पडळकर आले, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आले, हाके आले, सातत्याने वाघमारे बोलतायत. हे नेमकं कशासाठी बोलतायत की मराठा OBC ध्रुवीकरण करायचं, मराठा मागण्यांचा विसर पाडायचा किंवा मराठा मागण्यांना विरोध करणारी कोणतरी एक जमात तयार झाली असं दाखवायचं आणि मग आम्ही मराठ्यांना भरपूर काही दिलेत हे शासनाच्या वतीने सांगायचं आणि OBCंना एकीकडे सांगायचं की तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. मूळतः मराठा आणि कुणबी किंवा कुणबी आणि इतर मराठा बहुजन बांधव हे सगळे एकाच ताटामध्ये जेवणारी लोक होती. जाती व्यवस्था ही व्यवसायातून तयार झाली. व्यवसायाच्या आधारावर जाती पडल्या आणि जातीच्या आधारावर आरक्षण दिलं गेलं. मग 340व्या घटनेमध्ये इतर मागासवर्गीयांना म्हणजे SC आणि ST सोडून जे काही बहुजन समाज आहेत त्यांना ते आरक्षण दिलं गेलं. मग जातीच्या आधारावर त्यांना वेगवेगळे प्रवर्ग तयार केले गेले आणि मग त्याच्यामध्ये OBC म्हणजे जो इतर मागासवर्गीय प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन झालं. मग VJNT असेल, NT असेल, त्याच्यानंतर स्पेशल कास्ट असेल, हे प्रवर्ग पडले गेलेत. आणि मग धनगरांना वेगळं असेल, वंजारांना वेगळं असेल, भटक्या विमुक्तांना वेगळा, हे आरक्षणाची टक्केवारी त्याच्यामध्ये पडल्या गेली. पण मूळतः सगळा OBC समाज जो ब्राह्मणोत्तर आणि SC ST वगैरेचा समाज आहे हा इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडतो. हे आपण समजून घेत नाहीत. उलट मराठा आणि बाकीचे OBC जर काय OBC म्हणून एकत्र आले तर केंद्रामध्ये त्याची ताकद आपण दाखवून OBC आरक्षणाची टक्केवारी वाढवू शकतो. हा लढा आपण दिला पाहिजे. पण हाकेंना कुठेतरी राजकीय पदं भोगायचे आहेत.
वाघबरेंना कुठं ते काही स्वतःची सेटलमेंट करून घ्यायची आणि मराठा आंदोलनाला बदनाम करून घ्यायचं, अशा पद्धतीचं एक षडयंत्र राजकीय पार्श्वभूमीवर राजकीय सत्तेच्या आशीर्वादाने चालतं की काय अशी शंकेला वाव येतो. आणि मग मराठा आंदोलनाच्या ज्या मागण्या असतील त्यांना कुठेतरी खालीपणा दाखवायचा. मराठ्यांना हैदराबाद गॅझेट भेटलंय असं विरोधकांनी म्हणायचं आणि आंदोलकांनी म्हणायचं, पण शासन कुठं सांगते की आम्ही हैदराबाद गॅझेट लागू केले. मग शासन राजकीय पार्श्वभूमीवर स्वतःची पोळी भाजण्याकरता जातीमध्ये वाद लावून द्यायचा, समतोल वातावरण मानवतावादी वातावरण खराब करायचं, गावखेड्यामधलं जातीय सलोखा बिघडून टाकायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. हा डाव RSSच्या मेंदूतून आहे आणि भाजपच्या माध्यमातून तो आचरणात येतोय. या संदर्भात कुठेतरी प्रसाद लाड आता समोर येतात, त्या बाबतीत काय सांगाल? नाही, प्रसाद लाडांची हिस्ट्री तर अशी आहे मॅडम. प्रसाद लाड मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एकेकाळी विरोध करत होते. एकेकाळी म्हणजे काल परवापर्यंत 15 तारखेपर्यंत त्यांनी मनोज जरांगे यांना फार खालच्या लेवलवर बोललेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते खालच्या लेवलवर बोलले. आमच्या आई बहिणींचं रक्त सांडणारे लाड, त्या सत्तेमध्ये सहभागी असलेले लाड आज अंतरावलीच्या सराटीमध्ये येतात आणि मनोज जरांगे यांची गळा भेट घेतात. येताना सांगतात की 15 दिवसा अगोदर गंगाधर काळकुटेचं आमचं भेट झाली आणि मी त्यांना म्हटलो की दादांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मला तुम्ही सांगा, आपण चर्चा करू आणि मग देवेंद्र फडणवीसांकडे त्याची चर्चा घेऊन जाऊ. मग देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांच्या मागण्या माहीत नाहीत का? मग प्रसाद लाड असा कोणता लाडूचा प्रसाद वाटायला अंतरावलीत आले होते? हाही विचार मराठा समाजाने केला पाहिजे. ज्या प्रसाद लाडांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम केलं, मनोज जरांगेंनी हेकेखोर म्हटलेत, मनोज जरांगेंना खालच्या भाषेत बोलले, मनोज जरांगे मराठा समाजाचा वाटोळा करतोय, EWS आरक्षण घातले, अशा पद्धतीची टीका आमच्या आंदोलकावर आमच्या प्रामाणिक नेतृत्वावर करणारे लाड आज मनोज जरांगेंच्या गळ्या भेटी घेत असेल तर आम्हाला आनंद आहे की मराठा ती तुका मिळावा गुणदोषासह स्वीकारावा. हे ब्रीद वाक्य देणारे आम्हीच आहोत, हे सांगणारे आम्हीच आहोत. पण ज्या मराठ्यांनी सातत्याने आंदोलन बदनाम केलं त्यांनी कमीत कमी आमच्या आया बहिणींची माफी मागितली पाहिजे होती. आमची ती म्हणणं होतं आणि आम्ही ते लाड यांना सांगण्याकरता रामा इंटरनॅशनलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला डिटेन करण्यात आलं. आमच्यावर त्या ठिकाणी नजर कैदेमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. पण साधं लाड यांनी अजूनही मराठा समाजाची माफी मागितली नाही. उद्या 29 तारखेला कदाचित लाड येणार आहेत. लाड यांनी मनोज जरांगे यांना सुद्धा सांगितलं की मी येतोय आंदोलनामध्ये, जर का देवेंद्र फडणवीसांनी या मागण्या तुमच्या 100% मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी 29 तारखेला मराठा आमदार म्हणून, जातीवंत मराठा म्हणून मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि तुमच्यासोबत उपोषणाला बसेल असं त्यांनी त्या ठिकाणी शाश्वती दिले. उद्या ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. पण माझे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रसाद लाड भाऊंना विनंती आहे, कारण मनोज दादा त्यांना भाऊ म्हटले, त्या भाऊंना आमची विनंती आहे की भाऊ, लाडूचा प्रसाद आता संपला असेल तर आता मराठा म्हणून तुम्ही मराठा समाजाच्या आया बहिणींची, मराठा समाजाच्या आंदोलकांची आपण एकदा माफी मागा आणि मग आंदोलनाच्या त्या विचारमंचावर, पवित्र विचारमंचावर आपण सहभागी व्हा. अन्यथा तुमचा तो अधिकार नाही, कारण तुम्ही भाजपचे आणि फडणवीसांचे खास व्यक्ती आहात. तुमचे कुठेतरी आर्थिक काही गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत, याच्याकरता तुम्ही देवेंद्र फडणवीसांची वकिली करण्याकरता अंतरावलीत आले होतात. अन्यथा आमचं तुम्हाला खुलं चर्चेचं आव्हान आहे. एका साईडला तुम्ही बसा, एका साईडला आम्ही बसतो आणि एका साईडला मनोजदादा बसतील. मराठा समाजाच्या मागण्यांवर आणि तुम्ही दिलेल्या आत्तापर्यंत शासनाच्या वतीनं आश्वासनावर आपण चर्चा करू. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. तुम्ही म्हणतात ना देवेंद्र फडणवीसांनी हे दिलं, तुम्ही महाराष्ट्र शासनाचं आत्ताचं बजेट बुक वाचा, त्याच्यामध्ये सारथी संस्थेला दिलेले पैसे कमी केलेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या तरतुदी वाढ पैसे कमी केलेत, पंजाब शिष्यवृत्ती योजनेचे पैसे कमी केलेत, राजशिर्षा जो भत्ता आहे तो कमी केला आहे, आमच्या वसतिगृहांना निधी कमी केला आहे. मग तुम्ही आमचं नेमकं कमी का करतायत? जो समाज या राजकीय पाटलावर सगळ्यात जास्त मोठा प्रभाव पाडतो, सामाजिक प्रभाव पाडतो, जो समाज नरेगाच्या कामावर सर्वात जास्त जातो, त्या समाजाला तुम्ही सगळ्यात जास्त वाटा दिला पाहिजे. तर त्या समाजाला तुम्ही 100-200 कोटी 400-500 कोटी देताय आणि ज्या समाजाची लोकसंख्या कमी आहे त्या समाजाला न मागता EWS आरक्षण मिळते. ज्या समाजाने कुठेही हिंसक आंदोलन, निवेदनाचं सुद्धा आंदोलन केलं नाही, अशा ब्राह्मण समाजाला न मागता आज EWS आरक्षणाचा फायदा होतोय. मी कुठलाही जातीवाद करणार आहेत, पण मुख्यमंत्री जे जाणीवपूर्वक म्हणतात की मी ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट, काल परवा आज सकाळी तर शिवेंद्रराजेंची बाईट आली, शिवेंद्रराजे भोसले म्हणतायत की ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं. जर का आपल्या जातीचा आपल्याला अभिमान नसेल तर ती जात सोडावी का, हा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. ब्राह्मण म्हणून मुलुजा कोण करू पाहतो, हा छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659ला जो त्यांनी त्या ठिकाणी उद्गारले होते आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा शिरछेद केला होता, तसा शिरछेद देवेंद्र फडणवीसचा मनोज जरांगे करणार नाहीत. कारण की देवेंद्र फडणवीसांनी समाजाला बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या जर का देवेंद्र फडणवीसांनी दिल्या तर मनोज जरांगे यांनी सांगितलं की 6 कोटी समाज तुमच्यावर फुलं उधळेल आणि मराठे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते करतात. हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करण्याकरता मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं. ब्राह्मण मुख्यमंत्री मराठा समाजाला सहन होत नाहीत किंवा शरद पवारांना सहन होत नाही किंवा एकनाथ शिंदेंना आता सहन होत नाही.
तुम्ही एका ताटात जेवल्यावर तुम्हाला सगळं सहन होतं, पण ज्यावेळेस सर्वसामान्य मराठ्यांची मागण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला तुमची जात दिसते. माझा साधा प्रश्न आहे भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, भाजप जर का ओबीसीचा DNA असेल तर ओबीसीचा मुख्यमंत्री का नाही? हो हो. मग ब्राह्मण मुख्यमंत्री का? ब्राह्मण हा वर्णवर्चस्ववादी समाज आहे, परंतु आज ब्राह्मणातल्या अनेक लोकांची हालापेक्षा तुम्ही बघा ना. आजही आमचा ग्रामीण भागातला ब्राह्मण भिक्षुकी करतोय, घरी जाऊन पूजा करतोय, त्याला जमीन नाही कसायला. मग त्या ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. पण जो ब्राह्मण समाज आज देशाच्या बाहेर प्रगतीपथावर गेला आहे, जो ब्राह्मण समाज आज जाणीवपूर्वक, आज कोणतरी एक आनंद स्वरूप नावाचे स्वामी आहेत, त्यांनी सांगितलं देशामध्ये 4 राज्यामध्ये मुख्यमंत्री ब्राह्मण समाज आलेत, त्यांना तो अभिमानास्पद गोष्ट वाटते. मग ज्या प्रांतामध्ये मराठा समाज बहुतांशी होता तिथं जर का 13-14 मुख्यमंत्री मराठ्यांचे राहिले तर काय वावगं ठरलंय. पण त्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही, कारण की त्यांना वाटत होतं आपण मोठा भाऊ आहोत, जर का आपल्या पदरात आपण काही पाडून घेतलं तर इतर समाजावर अन्याय होईल. म्हणून इतर समाजाला त्यांनी आरक्षण असेल, वेगवेगळ्या योजना असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल शासकीय स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला. हा मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांचा मोठेपणा कोणीच समजून घेत नाहीत. उठलं सुटलं मराठा मुख्यमंत्र्यांचं हाकेसारखे नालायक लोक नावं घेतात, पण हाकेंना हे कळत नाही की ज्या मराठा मुख्यमंत्र्यांनी दिले ते तुमच्या समाजाला, ओबीसी बांधवांना, SC ST बांधवांना दिले, हे ते कधीच समजून घेणार नाही. पण राजकीय ध्रुवीकरणाच्या नावाखाली जातीजातीमध्ये वाद तयार करायचा आणि मराठा आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता 2016 ते 2026 या 10 वर्षामध्ये अनेक प्रयोग झाले. मराठा समन्वयकांच्या रेकॉर्डिंग व्हायरल केल्या गेल्या, मराठा समन्वयकांना प्रलोभनं दाखवण्यात गेली, कोणाला गाड्या, कोणाला महामंडळ, कोणाला कॉन्ट्रॅक्ट असेल, टेंडर असेल हे देण्याचा प्रयत्न केला. काल परवापर्यंत पांडुरंग तारकावर आरोप केले गेले. हे का होतं? एखादं आंदोलन एक विशिष्ट दिशेने, एका विशिष्ट क्षमतेने ज्यावेळेस काम करतं त्यावेळेस सरकार अडचणीत येतं आणि सरकारमधले काही हस्तक मग दोन्ही बाजूला असतात. कोणी आंदोलनाला येऊन चर्चा करतं, कोणी आंदोलनाला बदनाम करतं. त्यातलेच एक प्रसाद लाड आहेत. प्रसाद लाडला अंतरवलीची काही गोडी नाही, प्रसाद लाडला काही मनोज जरांगेची गोडी नाही, प्रसाद लाडला ना मराठा समाजाशी घेणं येणं आहे. पण प्रसाद लाड आज जर का म्हणत असतील की मी मराठा आहे तर त्यांचा अभिमान आणि त्यांचा स्वाभिमान नक्कीच आम्हाला आहे. पण प्रसाद लाडने जोपर्यंत त्या पदाचा त्याग करणार नाही, जोपर्यंत भाजपला ते त्या ठिकाणी खडेबोल सुनावणार नाही, तोपर्यंत प्रसाद लाड यांना आम्ही भाजपाचे हस्तक म्हणूनच बघू. प्रसाद लाडच्या निष्ठेला कुठेही आम्ही शंका घेणार नाहीत, कारण की प्रत्येक मराठा हा समाजासाठी काही ना काही चांगलंच करतो. त्यात कदाचित प्रसाद लाडही आपण मोजले पाहिजेत. त्याच्यामुळं प्रसाद लाड यांचा आमचा तात्विक वैचारिक वाद आहे. त्यांनी जर का समाजाची माफी मागितली तर त्यांचं स्वागत आम्ही मोठे JCB घेऊन, मोठे फुले लावून त्या ठिकाणी करू. पण प्रसाद लाड यांच्या उद्याच्या बैठकीतून जर का समाजासाठी काही निष्फळ झालं नाही तर प्रसाद लाड यांनी दिलेल्या शब्दाला जागावं, कारण त्यांनी सांगितलं मीही मराठा आहे, मलाही वाटतं की समाजाच्या पदरात काही पडलं पाहिजे, तर त्यांनी तो राजकीय राजीनामा द्यावा, त्या पदाचा, संविधानिक पदाचा त्याग करावा, कारण की मराठी दिलेल्या शब्दाला जागतात. हे प्रसाद यांनी सिद्ध करून द्यावं, अन्यथा आमच्यासारख्याला पुन्हा म्हणता येईल की प्रसाद लाड हे भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांचे खासम खास आहे. हैदराबाद गॅजेट ही कन्सेप्ट एकदा क्लिअर सविस्तर समजून सांगा. खरं तर ताई, हैदराबाद गॅझेट नावाची जी कन्सेप्ट आहे, आझाद मैदानावर 2 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील बोलले की जिंकलो रे. आपल्याकडे हे सुद्धा नव्हतं. विखे पाटील, शिवेंद्रराजे, उदय सामंत असे अनेक मंत्री त्या ठिकाणी विचारमंचावर होते. आझाद मैदानासारख्या क्रांतीच्या त्या विचारमंचावर मराठ्यांच्या हातात भरपूर काही मिळालं, अशा पद्धतीचा जल्लोष त्या ठिकाणी केला गेला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. पण आज 8 महिन्यानंतर जर का आपण बघतोय तर 308 प्रमाणपत्र निघाली अशी जरांगे पाटील सांगतात. हैदराबाद गॅजेटच्या त्या GRच्या अनुषंगाने मराठ्यांमध्ये एक नवसंजीवनी तयार झाली होती की मराठवाड्यातला मराठा समाज सरसकट आता आरक्षणात गेला. कारण की जरांगे पाटील त्या ठिकाणी म्हटले की अभ्यासक काही कामाचे नाही, मीच खूप मोठा अभ्यासक आहे आणि मराठे जिंकलेले आहेत. मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि जरांगेने विखेंच्या शब्दावर विश्वास ठेवला. त्या ठिकाणी विखेंनी एक शब्दही दिला की जर का या GRमध्ये काही बदल करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे महिनाभराचा कालावधी आहे. त्या अनुषंगाने काही अभ्यासकांनी त्या ठिकाणी सहमती दिली, कारण दादांची तब्येत ढासळत होती. मुंबईच्या 3 दिवसापासून जे काही सगळं वातावरण दूषित झालं होतं आणि आंदोलकांची सुद्धा फरफटत होत होती, त्या अनुषंगाने ते आंदोलन स्थगित केलं आणि मराठे गुलाल घेऊन गावाकडे निघालेत. पण दुसऱ्याच दिवशीपासून आम्ही सातत्याने सांगतोय किंवा सेम डे आम्ही सांगतोय की हैदराबाद गॅझेट लागू झालेलं नाहीत, हैदराबाद गॅझेट नावाची कन्सेप्ट लागू झाली नाहीत. हैदराबाद गॅझेट म्हणजे गावंढळ भाषेत आणि गावरान भाषेत जर का सांगायचं असेल तर निजाम स्टेट म्हणजे निजामाचं जे राज्य होतं त्याला हैदराबाद स्टेट म्हणून संबोधलं जायचं. त्या काळामध्ये मराठवाड्यातला तो भौगोलिक परिसर आज विदर्भामध्ये आपले 2 तालुके गेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले 2 तालुके आज इकडं आलेले आहेत. तर त्या तालुक्यांमध्ये जो मराठा समाज राहिला जायचा तो मूळतः शेती व्यावसायिक होता.
त्याला कुणबी म्हणून संबोधलं जायचं. आणि निजाम गॅझेटमध्ये लोकसंख्येची जी काही नोंदी झालेली आहेत ती गावानुसार, तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार त्या भौगोलिक परिस्थितीनुसार नोंदी झालेल्या आहेत. आणि त्याच्यात सांख्यिकी आलेले आहेत. संख्या त्याच्यामध्ये नोंद झाली आहेत की समजा गंगापूर तालुका असेल तर 23,000 कुणबी, जालना जिल्हा असेल, जालना तालुका होता तर जालन्यामध्ये 12,000 कुणबी, असे सांख्यिक आकडे आले आहेत. तिथं व्यक्तिशः कुठल्याही नोंदी नाहीत, कुठल्याही आडनावाच्या नोंदी नाहीत. मग अशा धर्तीवर हैदराबाद गॅझेट जर का लागू करायचं असेल तर त्याच्यासाठी एखादं विधेयक आलं आहेत का? हैदराबाद स्टेट कुठलाही करार न करता विदाऊट एनी काय म्हणता येईल त्याला, कुठलाही करार न करता भारतामध्ये विलीन झालं. आणि त्या पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये जे कुणबी लोक संबोधले जायचे ते शासकीय दस्तावेज होते. पण जसं जसं भारतीय स्वातंत्र्यानंतर कागदपत्र तयार होत गेली किंवा त्यापूर्वी जे कागदपत्र शासकीय नोंदी ज्या तयार झाल्या त्या कुणबीच्या मराठा होत गेल्यात. आणि आजचा मराठा हा पूर्वीचा कुणबी आहे याचे काही ऐतिहासिक दस्तावेज महसुली पुराव्यामध्ये, शैक्षणिक पुराव्यामध्ये सापडतात, जन्ममृत्यू नोंदमध्ये सापडतात. असे 43 प्रकारचे कागदोपत्री शासकीय दस्तावेजमध्ये काही कुणबी नोंदी आढळतात. मग आजचा मराठा हा मूळचा जर का कुणबी असेल तर शासकीय कागदपत्र लिहितं कोण? तर सरकारी कर्मचारी. मग जे निजाम सरकारमधले असतील किंवा भारत सरकारमधले असतील. आणि त्या काळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचं जे आंदोलन चालू होतं त्या काळात छावण्या लावल्या जायच्यात. निजामाच्या प्रत्येक गावगाठ्यावर एखाद्या वसाहतीजवळ छावण्या लावल्या जायच्या. जसं आपली आता ही छावणी आहे, दहेगाव बंगल्यावर एक छावणी होती, इकडं खुलताबाद दौलताबाद पॉईंटला एक छावणी होती. अशा छावण्या निजामाच्या छावण्या लागल्या जायच्यात. आणि क्रांतिकारक लोक छावण्या उद्ध्वस्त करायच्या दारुगोळ्यांनी. आणि मग त्या छावण्यांमध्ये काय असायचं, त्या महसुली विभागातला रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन केलेला असायचा. मग त्या ठिकाणी त्यांचं शस्त्रसाठा असेल, शासकीय कागदपत्र असेल, मग त्या दारुगोळ्याच्या स्फोटामध्ये ते जळाले जायचे. आणि ज्या ज्या ठिकाणीच्या छावण्या नेस्तनाबूत केल्या जायचा त्याचा डाटा, उरलेलं जे काही जिथे शस्त्रसाठा असेल, कागदपत्र असेल, हे निजामाच्या हैदराबादला वापस जायचे आणि पुन्हा तो रेकॉर्ड लिहिला जायचा. आज तो रेकॉर्ड कुठे आहे तर मुंबई प्रांताच्या ऑफिसमध्ये आहे. 1956 ते 1967 हा 11 वर्षाचा कार्यकाळ शिंदे समितीने सरकारला मागून सुद्धा ती कागदपत्र आजही शिंदे समितीकडे तपासायला दिली नाहीत. मग ती का तपासायला दिली नाही गेली याची पण पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. मग हैदराबाद गॅझेट म्हणजे काय? आजचा मराठा हा मूळचा कुणबी आहे. जर का तो मूळचा कुणबी असेल तर महाराष्ट्र शासनाने एक विशेष कायदा करून, एक विशेष अधिवेशन बोलून विधेयक आणलं पाहिजे की मराठवाड्यातला संस्थानात्मक काम करताना निजाम स्टेटमध्ये जे काही आजचे मराठे आहेत हे मूळता कुणबी म्हणून संबोधले जायचे. पण शासकीय दस्तावेजामध्ये त्यांच्या अनेकांच्या नोंदी सापडल्या नाहीत, अनेकांकडे महसुली पुरावे नव्हते, अनेकांचे लोक शाळेत गेलेले नव्हते, अनेकांच्या त्या वेळेस शैक्षणिक पात्रता नसल्यामुळं कुठेही त्यांची शासकीय नोंदी झाल्या नाहीत. या अनुषंगाने आजचा मराठा जर का त्यांच्या पूर्वजाच्या कुणबी नोंदी सापडत नसेल तरी पण त्या काळाच्या सांख्यिकी आकड्यानुसार आजचा मराठा हा मूळचा कुणबी संबोधला गेला पाहिजे. असं एखादं विधेयक जर का आलं आणि त्या विधेयकाच्या माध्यमातून जर का घटनेमध्ये दुरुस्ती झाली, घटनेमध्ये तशी विधेयक कायदे पारित झाला आणि मग जर का शासन निर्णय निघाला तर त्याला कुठंतरी एक म्हणजे चांगल्या पद्धतीचं शाश्वत घटनात्मक पातळीवर कुठंतरी तरतूद येऊ शकते. तोही चॅलेंज येऊ शकतो कारण याच्या अगोदर आलेले आरक्षणाचे कायदे कोर्टात चॅलेंज झाले आणि ते गेलेत. पण त्याला जर का कुठेतरी एका चांगलं घटनात्मक चौकटीत बसवायचं असेल तर ते विधेयक आलं पाहिजे. आज हैदराबाद गॅझेट लागू नाही. मनोज जरांगे पाटील किंवा विरोधक ज्या पद्धतीचं बोलतायत की हैदराबाद गॅझेट लागू झालं, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन्ही लोकांना, मनोज जरांगे पाटील समर्थक असतील किंवा आंदोलक असतील आणि विरोधक हाके असतील, यांना मी आव्हान आणि विनंती करतो की समाजाची दिशाभूल करू नका. हैदराबाद गॅझेट हा विषय समजून घ्या. हैदराबाद गॅझेट म्हणजे महसुली पुरावा, भौगोलिक परिस्थिती आणि सांख्यिकी आकडे आहेत. आत्तापर्यंतच्या जात पडताळणी अधिनियमानुसार किंवा जात प्रमाणपत्र वाटप करण्याच्या अधिनियमानुसार हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने कुठलीही तरतूद त्या पार्श्वभूमीवर झालेली नाही. त्याच्याकरता घटना दुरुस्ती करावी लागेल, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आपल्याला वाचावं लागेल. हैदराबाद गॅझेट लागू करायचं तसं विधेयक आपल्याला आणावं लागेल. ते पण किती तुल्यबळ ठरेल हे माहिती नाही, पण शाश्वतरित्या जर का आपल्याला जायचं असेल तर घटनेच्या चौकटीत जावं लागेल. असे शासन निर्णय ढीगभर रोज निघतात, त्याची अंमलबजावणी होत नाहीत. म्हणून 8 महिन्यात 300 प्रमाणपत्र जरांगे पाटील सांगता म्हणून निघलेत. पण माझं आव्हान आहे, एकही प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या व्याख्येनुसार निघाले नाहीत. कारण हैदराबाद गॅझेटची व्याख्या आजचा मराठा हा मूळचा कुणबी या धर्तीवर आजच्या मराठ्यांकडे जर का पूर्वजाच्या नोंदी सापडल्या नाही तर त्याला मूळचा सांख्यिकी आकड्यानुसार कुणबी धरून त्याला प्रमाणपत्र द्यावं. अशी तरतूद जर का असती तर ते हैदराबाद गॅझेट लागू झालं असं म्हणता आलं असतं. पण जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा आपण वाचला पाहिजे. रक्त नातेवाईक याची कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे, वंशवाद समजून घेतली पाहिजे. जात प्रमाणपत्र मिळणं हे जितकं सोपं आहे त्याच्यापेक्षा अवघड जात प्रमाणपत्र पडताळणी करणं आहे. म्हणून 3 लाख प्रमाणपत्र निघाल्यानंतर 11,000 लोकांच्या व्हॅलिडिटी होतात.
म्हणजे ती लोक तेवढी पात्र ठरली, त्यांची वंशवाळ जुळली, त्यांच्या नोंदी जुळल्या, त्यांचे महसुली पुरावे जुळलेत. आपल्याला विशेष तरतूद करून जसा 25 जानेवारी 2024ला एक GR निघाला होता, त्या पद्धतीचा GR जर का निघाला आणि त्या पद्धतीची घटनात्मक दुरुस्ती जर का झाली तर मराठवाड्यातलाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातला औंध असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सातारा गॅझेट असेल, हे लागू करण्याकरता विधेयक आणावं लागेल. त्याच्याकरता विशेष अधिवेशन बोलावं लागेल. आणि आज एक हाती सत्ता आहेत. त्रिशंकू पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या दावणीला बांधलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मनात आले म्हणजे राजा बोलेन दल आले. जर का देवेंद्र फडणवीसांच्या मनात आलं तर देवेंद्र फडणवीस मराठ्यांना काही देऊ शकतात. हे आम्ही बघितलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे येणाऱ्या 24 जिल्हा परिषदेच्या निवडणुका, येणाऱ्या जवळपास 27-28 हजार महाराष्ट्रात ग्रामपंचायत, त्याच्यापैकी 17-18 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या भाजपला जिंकायच्या असतील तर मराठा आंदोलन वर्सेस OBC आंदोलन याच्यामध्ये ध्रुवीकरण झालं पाहिजे. मराठा OBC वाद गाव पातळीवर लागला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हाकेसारखी लोक ज्यावेळेस बोलायला लागतील की स्थानिक स्वराज्य संस्थेत कुणबी म्हणून मराठी जातील, दलिते, बलुते, 18 बलुतेदार, 12 बलुतेदार यांचं त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व संपून जाईल, हे ज्यावेळेस जाणीवपूर्वक सभेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल त्यावेळेस मराठा वर्सेस OBC वाद निर्माण होईल. आणि मराठा आणि OBC ज्यावेळेस विभागले जातात त्यावेळेस भाजपचा नेहमीच फायदा होतो. मग आम्हाला राजकीय याच्यात जायचं का तर बिलकुल जायचं नाही. भाजप 50 वर्ष सत्तेत राहावं पण मराठ्यांना आरक्षण देऊन राहावं तरच त्यांना ते पसनी पडत. नाही तर मग पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना म्हणावं लागेल की मी ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट केलं जातं. पण खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्याला जात धर्मपंथ नसतो. हे देवेंद्र फडणवीसांसारख्या कायदेशीर अभ्यासकांनी समजून घेतलं पाहिजे. पण ते लोकांना भावनिक करतात, ट्रोलरला संधी देतात, आंदोलनाला बदनाम करण्याकरता एक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात. हे देवेंद्र फडणवीस चाणक्य नीती आणि RSSच्या नीतीनुसार काम करणारे मुख्यमंत्री आहेत. पण देवेंद्र फडणवीसांना कदाचित माहीत नसेल की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीमागं आमच्यासारखे बुद्धिकौशल्यवादी प्रशिक्षक आंदोलकसुद्धा आहेत. यानंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे यांना आम्ही थांबवून मनोज जरांगे यांना किल्ला सरकाराला लावू. खिंड मात्र आता आम्ही आरक्षणाची आंदोलनाची लढू. मनोज जरांगे यांना सुद्धा आमची विनंती आहे की हैदराबाद गॅझेट लागू झाला नाही, मराठा संघटना तुमच्यासोबत आहेत. यानंतरचं आंदोलन आपण आता करो या मरो या धर्तीवर केलं पाहिजे. ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं असेल त्यांना स्मरून आता आपण शेवटचा लढा लढला पाहिजे. आणि मराठ्यांना शाश्वत असा स्वराज्याचा जसं राज्याभिषेक झाला होता तसा आरक्षणाचा राज्याभिषेक एकदा कायमचा होऊन जाऊ द्या. एवढंच मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जरांगे पाटलांना सांगू इच्छितो. आझाद मैदानावर ज्या 7 मागण्या जरांगेंनी केल्या होत्या त्या संदर्भात काय सांगाल? नाही, 8 मागण्या ॲक्च्युली जरांगे पाटलांनी केल्या होत्या आणि त्या सरकारने त्या दिवशी 2 सप्टेंबरच्या दिवशी त्या ठिकाणी मान्यही केल्यात. त्याच्यातली मूळतः हैदराबाद गॅझेटची अनुषंगाने ती मागणी होती. तर आमचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेट लागू झालं नाही. सरकारने तसं आत्तापर्यंत कुठेही संबोधलेलं नाही आहेत किंवा लेखी स्वरूपात तसं सांगितलं नाही. 2 सप्टेंबरला जो GR निघाला तो आरक्षणाचं जात प्रमाणपत्र म्हणजे कुणबी जर का नोंदी असतील त्याचं जात प्रमाणपत्र काढण्याच्या कार्यपद्धतीचा तो GR आहे. तो नवीन आरक्षणाचा GR नाहीत. मराठा बांधवांनी हे समजून घ्यावं. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना खत्री कमिशनच्या अनुषंगाने 1 जून 2004ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठाच्या अनुषंगाने एक शासकीय आदेश आला, ज्याच्यामुळे आज ज्या नोंदी सापडत आहेत ते आरक्षण त्या 2004च्या कायद्यानुसार आपल्याला मिळते, त्या शासन निर्णयानुसार मिळते. या सरकारने नवीन आरक्षण आपल्याला दिलेलं नाही. हे आरक्षण जे दिलं होतं SCBCचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ESBCचं एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. परंतु आज दुसरी मागणी जी आपली होती की मराठा समाजाच्या आंदोलकांवरच्या 13,000 गुन्हे मागं घ्यावेत. एकही सिंगल गुन्हा महाराष्ट्रात कुठेही मागं झाला नाही. जर का तो झाला असेल तर प्रसाद लाड यांनी उद्या येताना तसं पत्र घेऊन यावं. आम्ही त्यांचं फुलांनी स्वागत करू. तिसरा मागणी अशी होती की सातारा गॅझेट लागू करावं. 1 महिन्याची मुदत त्याला दिली होती. 8 महिने झाले त्याचा अजूनही अहवाल तयार झाला नाही. औंध गॅझेट असेल, कोल्हापूर गॅझेट असेल, पुणे गॅझेट असेल हेही लागू करावे त्याच्यात होतं. मराठा आंदोलकांच्या ज्या गाड्या मुंबईमध्ये आल्या होत्या 4,83,00,000 रुपयाचा दंड परिवहन खात्याच्या वतीनं RTO विभागाच्या वतीनं त्याच्यावर लावलेला आहे. ते दंड माफ करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं, तेही झालेलं नाहीत. मराठा आत्महत्या कुटुंब जे होते त्यांना 10 लाखाची मदत, त्यांच्या कुटुंबाला नोकरी, तेही झालेलं नाहीत. त्यानंतर मराठा समाजाच्या शैक्षणिक ज्या मागण्या होत्या त्या शैक्षणिक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. शिष्यवृत्तीच्या मागण्या होत्या त्याही पूर्ण झाल्या नाहीत. याच्या उपर जाऊन अजूनही तुम्हाला सांगू इच्छितो की आज 34 बांधव असे आहेत जे मूळतः कुणबी नोंदी त्यांच्या होत्या, ते कुणबी आरक्षणाचा लाभ घेत होते, पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांनी हुतात्मा पत्करलेला आहे. त्यांना आजही 1 रुपयाची मदत झाली नाहीत. EWS आरक्षणाचा जो विषय होता त्या अनुषंगाने शासकीय घडामोडी ज्या घडतायत, ज्यांनी EWS मधून फॉर्म भरले होते त्यांना आता SCBC मधून नियुक्त्या दिल्या जात नाहीत. त्यांचा विषय तो पेंडिंग राहिलेला आहे. तो एक मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली होती, तेही त्यांनी मागणी मान्य केली होती.
अशा 8 मागण्या जवळपास त्या ठिकाणी होत्या. त्याच्यातली एकही मागणी शाश्वतरित्या आत्तापर्यंत मागणी मान्य झाली नाही किंवा त्याची अंमलबजावणी झाली नाहीत. म्हणून जरांगे पाटील पुन्हा एकदा 8 महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येते की आपल्या हातात काहीच आलं नाही, आपण गुलाल कशाचा घेतला, त्या अनुषंगाने जरांगे पाटील 30 तारखेला आंदोलनाला बसणार होते. पण 16ला त्यांनी जी बैठक घेतली आणि त्याच्यातून प्रसाद लाड जे आलेत, तर आता ते नेमका कोणता लाडूचा प्रसाद उद्या घेऊन येत आहेत हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित प्रसाद लाड देवेंद्र फडणवीसांच्या चर्चेमध्ये सक्सेस व्हावं आणि मराठा आंदोलनाला आणि मराठा नेतृत्वाला आज शाश्वतरित्या काहीतरी शेवटचं मिळावं अशी अपेक्षा प्रसाद लाडच्या माध्यमातून होऊ शकते का? तर त्याच्याकरता आम्ही देवाकडं आणि जिजाऊकडं प्रार्थना करतो की प्रसाद लाड शाश्वत काहीतरी घेऊन येतील. म्हणजे 16 संघटनांवर जरांगेंकडून जे आरोप केले जात आहेत, काय नक्की प्रकरण काय ते सगळे? 16 मेला जी बैठक झाली त्या बैठकीदरम्यान पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना जरांगे पाटील एकाकी अचानक बोलले, कुठलीही चर्चा नव्हती, की मला सांगायचं नव्हतं पण मी सांगूनच देतो, माझ्या मोबाईलमध्ये प्रचंड पुरावे आहेत. ते बोलता बोलता बोलले की एक मंत्री माझ्या विरोधात बोलण्याकरता 16 संघटनांच्या प्रमुखांना 2-2 कोटी रुपये देऊ करतोय, पण 17वा संघटनेचा अध्यक्ष इमाने इतबारे निघाला, खानदानी मराठा निघाला आणि त्याने मला येऊन सकाळी सांगितलं की पाटील असा असा षड्यंत्र एक मंत्री करतोय. मग ते 16 संघटनेचे लोक कोण, त्या मराठ्यांच्या 16 संघटना कोणत्या, हा प्रश्न आम्हाला निर्माण होतो. आज मनोज जरांगे पाटलांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतामध्ये जेवढ्या मराठा समाजाच्या संघटना काम करतात त्यांच्यावर संभ्रमित आणि शंकेने बघण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये तयार होतो की काय, असं वातावरण तयार झालेत. जरांगे पाटलांकडे जर का पुरावे असतील तर जरांगे पाटलांनी त्या संघटनांची नावं सांगितली पाहिजे होती किंवा त्या लोकांची नावं सांगितली पाहिजे होते. मी माझ्या काल परवाच्या मुलाखतीत सुद्धा बोललो की जरांगे पाटील कधीच खोटं बोलत नाहीत. जरांगे पाटलांकडे काही ना काहीतरी पुरावे गेले असतील आणि ते पुरावे जर का शाश्वत असतील तर जरांगे पाटलांना कमीत कमी मराठा संघटनेच्या प्रमुख लोकांना एकत्र बोलून तरी ते समोर दाखवले पाहिजे. आणि जे कोणी समाजाला विकण्यासाठी गेले असतील किंवा जो कोणी मंत्री समाजाला विकत घेण्याचा प्रयत्न करत होता तो काय आपला सगळे सोयरे नव्हता. संघटनेच्या लोकांनी तरी समाजासाठी काम केलं असेल तर त्यांना एक वेळ आपण माफ करू, पण समाजासमोर ते लोक आले पाहिजेत, समाजाच्या संघटना समजल्या पाहिजेत. कारण की ज्या संघटना प्रामाणिक काम करतायत, खरं तर सगळ्याच संघटना प्रामाणिक काम करतात, कोणावरही शंका घेण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येकाचा हेतू, प्रत्येकाचा उद्देश समाजाविषयी प्रचंड प्रामाणिक असतो. पण काही ठिकाणी व्यक्ती विकल्या जातात, संघटना कधीही विकल्या जात नाही. कुठलीही संघटना, मग ती प्रोगामी प्रतिगामी कोणत्याही विचारात असू द्या, त्याची विचारधारा त्याच्या दृष्टिकोनातून समाजाविषयी त्याच्या नैतिकतेविषयी फार चांगली असते. पण त्या संघटनेवर काम करणारे व्यक्ती कुठंतरी स्वतःच्या स्वार्थापायी समाजाला वेठीस धरण्याचं काम करतात, कोणत्या तरी प्रलोभनाला बळी पडतात आणि मग आपण म्हणतो की संघटना विकल्या गेल्यात किंवा समन्वय विकल्या गेलेत. खरं तर मराठी बिकते नाही, झुकते नाही व रुकते बी नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे. मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीचे प्रामाणिक आहेत त्याच पद्धतीचा शेवटचा मराठा सुद्धा प्रामाणिक या आंदोलनात आहेत. पण मनोज जरांगे ज्या म्हणजे काय म्हणता येईल गॅरंटीने ज्याला आपण म्हणतो की ते म्हणतात की माझ्याकडे पुरावे आहेत, तर त्यांनी ते पुरावे समाजासमोर द्यावेत. कदाचित त्याच्यात माझं जर का नाव असेल योगेश शैके दामुरीकर की हा एखाद्या मंत्र्यासोबत 2 कोटी रुपये घेत होता, तर तेही नाव जर का त्यांनी स्वागत म्हणजे जर का जाहीर केलं तर त्यांचं स्वागत आहे. पण ते जर का आजही ते नाव जाहीर करत नसतील तर मराठा संघटनेने काम कसं करायचं, या आंदोलनाचा पायाच मराठा संघटना आहेत. या आंदोलनाला ताकद देण्याचं, कार्यकर्त्यांची रसद पुरवण्याचं कामच मराठा संघटनेने केलं. आज मराठा सेवक जे काही घरात बसून ट्रोलिंग करतात, सोशल मीडियावर कमेंट करतात किंवा चर्चा करतात, रील्स व्हायरल करतात, हे मराठा सेवक भाबडे आहेत, समाजाविषयी भावनिक आहेत. ज्यावेळेस रस्त्यावर उतरण्याची वेळ येते त्यावेळेस संघटनेचा प्रतिनिधी, संघटनेचा पदाधिकारी रस्त्यावर उतरतो, 2 हात पोलीस प्रशासनासोबत, महसूल प्रशासनासोबत करतो, चर्चा करतो, लोकांना जनजागृती करतो, आंदोलनाचं नेतृत्व करतो आणि मग त्यावेळेस अशा मनोज जरांगे पाटलांसारख्या नेत्यांच्या आंदोलनाला त्याची ताकद मिळत असते. आणि मग घरात बसलेला मराठा समाजाचा बांधव त्या धर्तीवर त्या साखळीचं त्या इंजिनला जोडून डब्बा म्हणून त्या इंजिनसोबत त्या अंतरवली सराटीपर्यंत कोटीच्या सभेंपर्यंत जात असतो. हे काय ऑटोमॅटिक होत नसतं. याच्याकरता लोकांच्या मनामध्ये जागृती करण्याकरता संघटनाच लागतात. एकटे मनोज जरांगे करू शकतात का? मनोज जरांगेंची शिवबा नावाची एक संघटना होती. आज मनोज जरांगे शिवबा नावाची संघटना कुठेही आणत नाहीत. ते मराठा समाज नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत आणि त्यांना खरं तर सगळ्या संघटनेने तशी मान्यता सुद्धा दिली, म्हणून ते संघर्ष योद्धा आहेत. आज जर का मराठा संघटनाच नसतं तर मनोज जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं असतं का? कदाचित राहिलं नसतं. आज मी फार मोठा गोष्ट बोलतोय, पण आज आंदोलन अशा स्तरावर, अशा उंचीवर गेलेत, मनोज जरांगे पाटील अशा उंचीवर गेलेत की त्यांच्या शब्दाला प्रमाण आहे. ते जर का एखाद्या व्यक्तीबद्दल बोलले की हा व्यक्ती चुकीचा आहे तर समाज त्याला चुकीचा म्हणून बघतो. हे जरांगे पाटलांनी समजून घ्यावं. म्हणून जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की त्या 16 संघटनांची नावं जाहीर करावी, त्या 16 व्यक्तींची नावं जाहीर करावीत.
कदाचित तुमची अडचण असेल, तुमच्याकडे पुरावा नसेल तर हरकत नाही, तुम्ही माफी मागण्या एवढे छोटे नाहीत, तुम्ही फार मोठे आहात. आता याच्यानंतर तो विषय आपण घेतला नाही पाहिजे. पण तो मंत्री कोणी होता त्याचं नाव जाहीर करा, कारण तो आपल्या समाजाला बदनाम करत होता. हो, हो. कदाचित तो आपल्या समाजाचा जरी असेल तरी त्याचं नाव जाहीर करा, आणि मग समाज त्याचे काय हाल करतो, दूध का दूध पाणी का होऊन जाईल. पण समाजाला विकत घेण्या एवढा कोणताही मंत्री मोठा नाही, समाजाच्या संघटनेला बदनाम करण्या एवढा कोणीही मोठा नाही. मग ते मनोज जरांगे पाटील सुद्धा जरी असले, मनोज जरांगे पाटलांची नैतिक जबाबदारी आता एवढी मोठी आहे की समाजाच्या संघटनेला सोबत घेतलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. संघटना जोपर्यंत सोबत असतील तोपर्यंत आंदोलनाला रसद कार्यकर्त्यांची पुरत राहील. आज बोलणारे घेवडे प्रचंड तयार झाले आहेत, पण संघटना पातळीवर काम करणारे पदाधिकारी नसतील तर आंदोलनाला ताकद कुठून मिळेल, हा विचार जरांगे पाटलांनी केला पाहिजे. येणाऱ्या काळात समाजाला अजून खूप मोठा डोंगर पार करायचा आहे. खूप मोठ्या संघटनाच्या समाजाचे प्रश्न अजून शासनाकडे पडलेले आहेत. याच्याकरता जरांगे पाटील जरी नेतृत्व करत असतील तर सैनिक म्हणून, मावळे म्हणून असंख्य संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात असतील तर स्वराज्य निर्माण होईल, तर किल्ला सर होईल. नाही तर खिंडीत नेतृत्व अडकून जाईल, आणि खिंडीत अडकलेलं नेतृत्व कोणीतरी देशपांडे, कोणीतरी त्या ठिकाणी देसाई, कोणीतरी त्या ठिकाणी तानाजी मालसुरे, कोणीतरी त्या ठिकाणी जिवाजी महाले, कोणीतरी शिवाजी काशीत स्वतःचं बलिदान द्यावं लागतं, तेव्हा नेतृत्व जिवंत राहतं. म्हणून मनोज जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. तुम्ही समाजाचं नेतृत्व आहेत, तुमचं शरीर, तुमचं मनोबल चांगलं राहिलं पाहिजे. याकरता आता तुम्ही आंदोलन करू नका, शासनाला टेबल चर्चा करा, शासनाशी तुम्ही डेबिट केलं पाहिजे, शासनाशी सुसंवाद साधला पाहिजे. आणि जर का करो या मरो धरतोय आंदोलन करायचं असेल तर आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते, तुमचे भावंड, तुमच्या रक्तमासाचे, तुमच्यासारखे स्वाभिमानी आणि प्रामाणिक असतील लोक या आंदोलनाला हातात घेण्यासाठी तयार आहेत. तुम्ही फक्त आदेश करा. लाखोनी मराठे समाजाचे तरुण या आंदोलनामध्ये अमर उपोषण करू शकतात. जीवाची पर्वा न करता, जीव गेला तरी चालेल पण समाजाच्या पदरात भरपूर काही पडलं पाहिजे, या पार्श्वभूमीवर काम करायला तयार आहेत. म्हणूनच पाटील, संघटनेवर आरोप करणं बंद करा. तुमच्याकडे जी माहिती आली असेल ती कदाचित खरीही असेल तर तसे पुरावे समाजासमोर आपण दिले पाहिजे, किंवा त्या संघटनेच्या लोकांना बोलून त्यांचे कान टोचले पाहिजे. घरातला वाद घरात राहिला पाहिजे. कुटुंब जर का मजबूत असेल तर आपण समाज व्यवस्था निर्माण करू शकतो. कुटुंबच जर का विस्कळीत झालं तर समाजाला आपण कोणती दिशा देणार आहोत. आंदोलनाची दिशा जर का ठरवायची असेल तर संघटना पातळीवर संघटनेचे कार्यकर्ते सोबत राहणं फार गरजेचं आहे. कदाचित मी जास्त बोललो असेल तरी हरकत नाहीत, पण माझी भावना प्रामाणिक आहेत. आंदोलन टिकलं पाहिजे, आंदोलनाची भावना टिकली पाहिजे. आंदोलनातून मिळणारं जे साध्य आहे ते समाजाला शाश्वतरित्या मिळालं पाहिजे. नाही तर दर 6 महिन्याला आम्ही गुलाल घ्यायचो, मुंबईची वारी करायचो. आता दिल्लीकडे आम्ही स्वारी करणार होतो, पण दिल्लीला जाऊन काय मिळणार आहे जे मुंबईलाच आम्हाला मिळालं नाही, तर दिल्लीला काय मिळेल हा खऱ्या अर्थानं प्रश्न तयार होतो. म्हणून दंकाच्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हैदराबाद गॅजेट समजून घ्या. हैदराबाद गॅजेट लागू झालं नाही. कदाचित हैदराबाद गॅजेट नावाची कन्सेप्ट शासनाच्या वतीने क्लेरिफिकेशन आरक्षणाच्या अनुषंगाने झाली असती, महसुली पुराव्याच्या अनुषंगाने ती तर सगळ्यांनाच समजते, ती गुगल पण सांगतं किंवा गुगलवर तसा डाटा उपलब्ध आहे. पण मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तसं काही विधेयक जर का आलं तर कुठेतरी मराठ्यांच्या पदरात काहीतरी पडेल. आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे काय तर पुन्हा एका शब्दात सांगतो, ज्या मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या नोंदी नसतील ते मराठे सांख्यिकी आकड्याच्या अनुषंगाने मूळचे कुणबी आहे हे समजणं म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू होणं. आणि तसं जर का लागू झालं असतं तर योगेश शेळके दामुरीकर किंवा पांडुरंग तारक किंवा रमेश केरे पाटील किंवा सुनील कोटकर पाटील किंवा किशोर भाऊ चव्हाण जे शावाचे संस्थापक अध्यक्ष आहे, किंवा प्रदीपदादा सोळंके असतील, रवींद्र बनसोड सर असतील, संजय लाखे पाटील असतील, या मराठा अभ्यासकांचं तात्काळ हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र निघलं असतं. पण तसं हैदराबाद गॅजेट लागू नाही, तशी कुठेही घटनात्मक तरतूद झालेली नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आता उद्या प्रसाद लाड आणि मराठा आरक्षण उपसमितीला स्पष्ट शब्दात हैदराबाद गॅजेट म्हणजे काय याची व्याख्या विचारली पाहिजे. तसं लेखी स्वरूपामध्ये स्पष्टीकरण घेतलं पाहिजे. आणि मग समाजाने गुलाल घ्यायचा का नाही घ्यायचा हे समाजाने ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि समाजाने भावनेशील होण्यापेक्षा अभ्यासील झालं पाहिजे. समाजाची दशा आणि दिशा समजून घेतली पाहिजे. आंदोलनाची दिशा कोणत्या माध्यमातून कोणत्या दिशेला चालली आहे हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकाचं काम विरोध करणं आहे, पण मराठा समाज जर का सगळ्या समाजाचा मोठा भाऊ असेल तर सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांचा समतोल ठेवणं, मानववादी दृष्टिकोनातून सगळ्यांना सोबत घेऊन मराठ्यांच्या पदरात पंक्तीभेद न करता मराठ्यांच्याही पदरात जे यायचं आहे ते येऊ दिलं पाहिजे. हेही माझं हाक्यांना सांगणं आहे, वाघमाऱ्यांना सांगणं आहे. नाही तर तुम्ही कितीही बोलले तर मनोज जरांगे पाटील तुम्हाला प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहेत, पण ज्यावेळेस सर्वसामान्य प्रत्युत्तर द्यायला लागेल तर गावगाड्यातला सलोखा बिघडून जाईल.
त्याच्यामुळे हाकेंना सुद्धा सांगणे आहे की हाके साहेब तुम्ही प्रचंड अभ्यास आहात. राज्य मागास आयोगावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही सदस्य म्हणून काम केलं आहे. या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही त्या काळात प्रश्न विचारत होते, मग आज तुमची ती नैतिकता कुठं गहाण ठेवली आहे? एका राजकीय लोकसभेसाठी किंवा राज्यसभेसाठी विधान परिषदेसाठी तुम्ही माणूस म्हणून तुमची नैतिकता जर का विसरणार असाल तर हाके तुम्ही माणूस म्हणून निर्लज्ज आहात का, हा प्रश्न तुम्हाला या निमित्ताने मला विचारा वाटतो. वाघमाऱ्यांना तर काही बोलण्या इतके ते लायकीचेच नाहीत, पण ॲडव्होकेट मंगेश ससाने हे घटनात्मक पातळीवर सनद घेतलेले आहेत, वकिली पेशात ते काम करतात. माझं ससान्यांनी सुद्धा सांगणं आहे की तुम्हालाही समजतं की आजचा मराठा हा मूळचा कुणबी आहे, मग कशाला मराठा आणि कुणबीमध्ये भेदाभाव करतात? मराठा आणि इतर जातीसुद्धा एक आहेत, आपण सगळे एकत्र एका ताटात जेवणारे आहोत. सामाजिक समतोल ठेवण्याकरता तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला पाहिजे, एवढं या निमित्ताने मला बोलावं वाटतं. जाता आता मी एकच सांगेल की मनोज जरांगे पाटील, मराठा तुका मिळावा गुणोदयस्व स्वीकारावा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हे संत विचाराची परंपरा आपण आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून अद्यापपर्यंत चालवलेली आहेत. याच्याही पुढे ती चालवत ठेवायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर काम करणारी यंत्रणा उभी करावं लागेल. मराठा सेवकांच्या माध्यमातून 1576 गावामध्ये जिथं नोंदी निघाल्या आहेत तिथं 100% पहिले जात प्रमाणपत्र वाटप केले पाहिजे आणि मग बाकीच्या हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट याच्या अनुषंगाने शासनाला प्रश्न विचारले पाहिजे. उद्या येणारे प्रसाद लाड आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी या बाबतीत स्पष्ट भूमिका जर का केली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि आता सोबका एक लिखा, जे असेल ते लिहून घेतलं पाहिजे. तोंडी कोणताही कागद, कुठलाही आश्वासन नको. प्रसाद लाड यांना सुद्धा सांगणं आहे की प्रसाद लाड, तुम्ही आता जी वकिली केली आहे त्या वकिलीतून समाजाच्या पदरात काहीतरी पाडून दाखवा, तरच तुम्हाला मराठा म्हणून घेण्यामध्ये कुठंतरी अभिमान वाटेल. अन्यथा आम्हाला वाटेल की आमचा मराठा बांधव भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे का. सर, तुम्ही या ठिकाणी आलात मराठा आरक्षणासंदर्भात असो, जरांगेंच्या उपोषणासंदर्भात किंवा मग सविस्तर जे हैदराबाद गॅजेटवर तुम्ही चर्चा केली, हैदराबाद गॅजेटवरती सविस्तर चर्चा केली, किंवा मग राजकीय वर्तुळात नक्की काय घडतंय याबाबतीत सविस्तर आपण चर्चा केली, त्यासाठी खूप खूप आभार. तर देदानकाच्या खास पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. जय शिवराय.